हॅलो फ्रेंड्स, भगीरथ आय एस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे. डेली करंट अफेअर्स आणि आजच्या दिवशीच्या महत्त्वाच्या ज्या बातम्या आहेत त्याबद्दल आपण एक ब्रीफली या सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत. आज तारीख जर म्हणलं तर 26 नोव्हेंबर. सगळ्यात पहिले ही तारीख बघून आपल्याला काही ज्या गोष्टी क्लिक होतात की सगळ्यात पहिले आपण म्हटलं की 26 नोव्हेंबर संविधान दिवस आहे आणि कॉन्स्टिट्यूशन डे आपण ज्याला म्हणतो त्याबद्दल एक चांगलं आर्टिकल आपल्याला आजच्या न्यूजपेपर्समध्ये बघायला मिळते. त्यानंतर आपण बघितलं की जर दुसरा एक सिग्निफिकंट आजच्या दिवशीचा महत्त्वाचा जो न्यूज जी असेल किंवा आज काय आहे तर संविधान दिवस तर आहेच. ॲट दी सेम टाईम यू कॅन सी नॅशनल लॉ डे पण आपण आज बघतो. सो एक्झॅक्टली कोणत्या कोणत्या बातम्या आपल्याला इथे बघायला मिळतात. तर सगळ्यात पहिलं जर आपण म्हणलं की कॉन्स्टिट्यूशन सगळ्यात आजचा एक महत्त्वाचा जो फॅक्टर असेल कॉन्स्टिट्यूशन. सो 26 नोव्हेंबर आणि या दिवशी आपण कॉन्स्टिट्यूशन डे सेलिब्रेट करतो आहे. तर एक आर्टिकल कॉन्स्टिट्यूशनवरती आहे. त्या आर्टिकलमध्ये काही अशा जनरल गोष्टी ज्या आहेत त्या डिस्कस केलेल्या आहेत ज्या आपण म्हटलं की नॉर्मली आपण त्या बाजूने विचार केला तर आपल्याला त्या गोष्टी सरळ सरळ आपल्या डोक्यातही येऊ शकतील. बट ॲट दी सेम टाईम आपल्याला यामधून अजून एक इम्पॉर्टंट जो टेक अवे घ्यायचा आहे किंवा आपलं बेसिक पॉलिटीचं जे पुस्तक असेल त्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनबद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टी जसं फंडामेंटल राईट, फंडामेंटल ड्युटी, म्हणजे नॉर्मली ही थ्रू आउट दी इयर आपल्या पॉलिटीच्या अभ्यासाचा हा भाग असेल. बट काही गोष्टी ऑन दिस ऑकेजन आपल्याला रिकॉल करणं तिथे गरजेचं राहील. तर सगळ्यात पहिले आपण बातम्या कोणत्या कोणत्या आहेत त्या बघू आणि त्याआधी आपण एक्झॅक्टली हे झाल्याच्या नंतर कोणते असे प्रश्न असतील की ज्याचे उत्तरं आपल्याला तिथे देता येऊ शकतील. सो दोन महत्त्वाचे मेन्सचे प्रश्न आहेत जे आजच्या या डिस्कशनमधून ॲड्रेस होऊ शकतील. सगळ्यात पहिले जर आपण म्हटलं की कॉन्स्टिट्यूशनबद्दलचाच प्रश्न की सगळ्यात एक जो महत्त्वाचा प्रश्न राहतो की बा आज 26 तारीख आहे, कॉन्स्टिट्यूशन डे म्हणून आपण ह्याला बघतोय. बट आपण जर म्हणलं की एक दिवस आपण ठेवला आणि त्या दिवशी आपण कॉन्स्टिट्यूशनबद्दल वेगवेगळ्या प्रकारे चर्चा करत राहिलो, इज इट दी रिक्वायर्ड थिंग? किंवा असं आपण म्हणलं की कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे आयडियाज दिलेले आहेत त्याला आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये इन्कल्केट करणं ती एक आपल्यासाठी गरजेची गोष्ट आहे. मग त्या अनुसार आपण जर बघितलं तर हा प्रश्न आहे, डू यू ॲग्री दॅट देअर इज नीड टू थिंक बियॉन्ड सिम्बॉलिझम फक्त नावापुरतं न करता वाईल फॉलोविंग दी आयडियल्स एन्श्राइंड इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया? किंवा इथे आपण म्हटलं की आपल्याला याच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची गरज आहे का याबद्दल आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलं. सबस्टॅन्शिएट असं त्यामध्ये त्यांनी सांगितलं की ह्या तुमचा जो काही आर्ग्युमेंट असेल त्याला सबस्टॅन्शिएट करणारे मुद्दे उदाहरणं आपल्याला या प्रश्नामध्ये तिथे लागतील. 10 मार्क 150 शब्दासाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. असं नाही की हा ह्याआधी कोणता विचारलेला प्रश्न आहे, बट अशा टाईपचा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो इन MPSC न्यू पॅटर्न ऑल्सो अँड देन UPSC ऑल्सो. दुसरा एक प्रश्न जो आजच्या या डिस्कशनमधून ॲड्रेस होईल, एक्सप्लेन द सिग्निफिकन्स ऑफ मिलेट्स बिकॉज 2023 इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट युनायटेड नेशन जनरल असेंब्लीनी याला डिक्लेअर केलेला आहे, इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट. आणि मग त्यामध्ये इंडियाचा जो आहे तो एक महत्त्वाचा रोल त्यासाठी राहिलेला होता किंवा इंटरनॅशनल इयर अनाऊन्स करण्यासाठी इंडियाचा रोल महत्त्वाचा होता. आणि त्या सगळ्या सिनारिओमध्ये आता बातम्या समोर येत आहेत. इंडियन एक्सप्रेसमध्ये बातमी आलेली होती दॅट सिग्निफिकन्स ऑफ मिलेट्स. सो एक्सप्लेन द सिग्निफिकन्स ऑफ मिलेट्स इन फायटिंग द प्रॉब्लेम ऑफ मॅलन्यूट्रिशन. एक आपण आपल्या आधीच्या काही सेशन्समध्ये मॅलन्यूट्रिशनबद्दल चर्चा केलेली होती, एक एडिटोरियल आलेलं होतं. सो एक्सप्लेन द सिग्निफिकन्स ऑफ मिलेट्स इन फायटिंग द प्रॉब्लेम ऑफ मॅलन्यूट्रिशन इन इंडिया. आणि हा प्रश्न जो आहे तो 10 मार्क 150 शब्दासाठी विचारला जाऊ शकतो. हे दोन प्रश्न आहेत की जे आजच्या या सेशनमधून आपल्याला ॲड्रेस करता येऊ शकतील. सगळ्यात पहिली जी बातमी आहे मनरेगाबद्दलची बातमी सगळ्यात पहिले बघू. बिकॉज दी फर्स्ट न्यूज फ्रंट पेजवरती जी बातमी आपल्याला बघायला मिळते की मनरेगाची एफिकसी कशा पद्धतीने अजून आपल्याला वाढवता येऊ शकेल या संदर्भात एक इथे आर्टिकल आलेलं होतं. सो दी गव्हर्नमेंट फॉर्म्स पॅनल टू लुक इन टू मनरेगा आणि एक्झॅक्टली मनरेगाची एफिकसी कशी वाढवता येईल या संदर्भातलं एक पॅनल गव्हर्नमेंटनी बनवलेलं आहे. मग आता इथे प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम हा आहे की मनरेगामधून एक्झॅक्टली कोणत्या प्रकारचे कामं होतात. यू टॉक अबाउट 100 days ऑफ मिनिमम गॅरंटीड वर्क. पण त्या 100 दिवसामध्ये लोकांना जे काम दिलं जातं आहे
एक्झॅक्टली त्या कामाचा फायदा त्या पर्टिक्युलर गावातल्या भागामध्ये किती प्रमाणामध्ये होतं. सो या संदर्भातलं एक जो कन्सर्न आहे तो ह्या कमिटीच्या थ्रू, या पॅनलच्या थ्रू ॲड्रेस करण्याचा प्रयत्न होणार आहे. आणि अजून एक ते म्हणतात की समजा आपण म्हटलं उदाहरणार्थ एक स्टेट आहे उत्तर प्रदेश, दुसरं आहे केरळ, दोघांच्याही डेव्हलपमेंटमध्ये फरक आहे. त्यामुळे आपण असं नाही करू शकणार आहे की केरळ आणि उत्तर प्रदेश, जेव्हा आपण केरळमधला एखादा रुरल भाग बघतोय आणि उत्तर प्रदेशमधला एखादा रुरल भाग बघतोय, दोघांच्या डेव्हलपमेंटमध्ये फरक आहे. ऑब्व्हियसली केरळ विल बी मच अहेड ऑफ उत्तर प्रदेश इन दॅट. आणि मग जर असं असेल तर आपण असं नाही करू शकणार आहे की बजेट अलोकेट करताना आपण दोघांनाही सारख्या प्रमाणात बजेट अलोकेट केलं. त्यामुळे प्रॉब्लेम हा होतोय की जर आपण उत्तर प्रदेशमध्ये बघितलं, पुअर स्टेट्स लाईक UP, बिहार, they haven't been able to use this scheme optimally to alleviate the poverty. का? कारण त्यांना जो पैसा अलोकेट केला जातोय तो सफिशियंट होत नाही आहे त्यांच्या रुरल डेव्हलपमेंटसाठी. त्या भागामधल्या लोकांना जॉब्स जे आहेत ते सफिशियंटली त्यामधून मिळत नाही. बट ऑन दी अदर साईड, वेन यू टॉक अबाउट दी इकॉनॉमिकली बेटर स्टेट्स लाईक केरला, तिथे आपल्याला बघायला मिळते की लोकांना जे आहे ते ऑलरेडी त्यांचं डेव्हलपमेंट जे आहे ते बऱ्यापैकी झालेलं आहे. असं आपण नाही म्हणत आहे की त्यांना काही दिलंच नाही पाहिजे, बट यू शुड बी कन्सिडरिंग दी फॅक्टर की इकॉनॉमिकली बेटर ऑफ स्टेट्स जे आहेत केरळ, त्यांच्यासाठी आपण काही वेगळा फॅक्टर, वेगळा क्रायटेरिया तिथे अप्लाय करू शकतो. सो दी इकॉनॉमिकली बेटर ऑफ स्टेट्स लाईक केरला आर यूजिंग दिस स्कीम फॉर ॲसेट क्रिएशन ओनली, किंवा गावाच्या भागामध्ये विदाउट एनी एफिकसी क्रायटेरिया बीइंग अप्लाइड, किंवा हे जे बिल्डिंग बनवली जाते, हा जो रस्ता बनवला जातोय, एक्झॅक्टली याची किती गरज आहे त्या भागामध्ये ते कन्सिडर न करता सिम्पली त्या गावाच्या भागामध्ये ॲसेट्स क्रिएट करण्यासाठी या स्कीमचा वापर होतोय असं ऑफिशियल्सचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे मग गव्हर्नमेंटने काय केलं की ह्या पूर्ण स्कीमचा फायदा जो आहे तो जास्तीत जास्त कसा आपल्याला घेता येईल, त्यासाठी फॉर्मर रुरल डेव्हलपमेंट सेक्रेटरी आहेत अमरजीत सिन्हा यांच्या अंडर एक कमिटी बनवली, किंवा तुम्ही आम्हाला या संदर्भातले वेगवेगळे सजेशन सांगा किंवा काय करता येईल ह्या स्कीमला अजून चांगलं करण्यासाठी. सो इथून पुढे आपण म्हणलं की सिन्हा कमिटी असं विचारलं जाऊ शकते. सिन्हा कमिटी एक्झॅक्टली कशा संदर्भात आहे, तर मनरेगाची इफेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी कसं आपल्याला काम करता येईल त्या संदर्भातली ही सिन्हा कमिटी आपल्याला बघायला मिळते. सो दी स्कीम, सगळ्यात पहिले तर मनरेगाबद्दल एक ब्रीफ स्टेटमेंट देतात की ही स्कीम जी आहे महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम, आणि हा ॲक्ट आलेला होता मनरेगा ॲक्ट. कधी आलेला होता, वर्ष आपल्याला विचारलं जाऊ शकेल. इट इज इन 2005. 2005 मध्ये हा कायदा आला आणि याच्या अंडर काय ठरलेलं आहे, इट गॅरंटीज 100 days ऑफ अनस्किल्ड वर्क पर इयर. 100 दिवस, 365 दिवसामधून 100 दिवस अनस्किल्ड वर्क पर इयर फॉर एव्हरी रुरल हाऊसहोल्ड दॅट वॉन्ट्स इट. 100 दिवस अनस्किल्ड काम तिथे दिलं जाईल. आणि मग या संदर्भातला आकडा जर आपण बघितला, आत्तापर्यंत किती 15.51 करोड एवढे ॲक्टिव्ह वर्कर्स जे आहेत ते सध्या एनरोल झालेले आहेत या स्कीमच्या अंडर. आणि मग आता जी कमिटी बनलेली आहे सिन्हा कमिटी, यांना काम काय दिलेलं आहे की तुम्ही एक्झॅक्टली याचा अभ्यास करा की मनरेगा स्कीमची इफेक्टिव्हिटी कशी वाढवता येईल आणि यामध्ये कोणते कोणते असे फॅक्टर्स राहतील की जे या मनरेगा वर्कसाठी आपल्याला अप्लाय करता येईल, किंवा मनरेगा स्कीमच्या अंडर काय काय बनवायचं, रस्ते बनवायचे आहेत, एखादी समजा आपण म्हटलं की एखाद्या गावाच्या भागामध्ये हॉस्पिटल बनवायचं आहे, शाळा बनवायची आहे. सो कोणते कोणते फॅक्टर्स इथे राहतील बिहाइंड द डिमांड फॉर मनरेगा वर्क, त्यानंतर तिथे कशा प्रकारे आत्तापर्यंत खर्च झालेला आहे, आणि इथे वेगवेगळ्या राज्यांमध्ये काय काय व्हेरिएशन्स आहेत. आता आपण म्हटलं UP बिहारमध्ये वेगळा आपल्याला काहीतरी क्रायटेरिया लावावा लागणार आहे. वेन यू टॉक अबाउट केरळ, तिथे वेगळा क्रायटेरिया राहील. सो इंटरस्टेट व्हेरिएशन्स काय आहेत ते सांगा, आणि कंपोजिशन ऑफ वर्क जे आहे ते कोणत्या प्रकारचं काम जे आहे ते कोणत्या भागामध्ये आपल्याला करण्याची गरज आहे, हा सगळा जो एक स्टडी आहे तो तुम्ही करा आणि आम्हाला रिपोर्ट सबमिट करा. सो ही कोणती कमिटी आहे, सिन्हा कमिटी. दिस इज सिन्हा कमिटी, दिस इज इम्पॉर्टंट. आता मनरेगाचे जे क्रिटिक्स आहेत त्यांचा हाच एक कन्सर्न होता, किंवा ही जी स्कीम आहे इथे प्रॉब्लेम हा आहे की ज्या प्रकारचे ॲसेट क्रिएट झाले पाहिजे ते होत नाही. सो यू आर हॅव्हिंग लॅक ऑफ टँजिबल ॲसेट क्रिएशन हिअर. आणि तो एक महत्त्वाचा कन्सर्न त्यांनी सांगितलेला आहे.
सो दी कमिटी विल स्टडी इफ द कंपोजिशन ऑफ वर्क, की कोणत्या प्रकारचं काम तुम्ही इथे मनरेगाच्या अंडर करताय, द कंपोजिशन ऑफ वर्क टेकन अप प्रेझेंटली अंडर दी स्कीम शुड बी चेंज्ड. ह्याला बदलायची गरज आहे का, याबद्दलचा अभ्यास ही सिन्हा कमिटी करणार आहे. मग आता हे काम जे आहे हे जर बदललं आपण तर एक्झॅक्टली मग लोकांच्या एम्प्लॉयमेंटवरती फरक पडणार आहे का, तो पण एक फॅक्टर इथे लक्षात घेतला जाईल. ऑल्सो इट विल रिव्ह्यू वेदर इट शुड फोकस मोर ऑन कम्युनिटी बेस्ड ॲसेट्स और इट शुड फोकस ऑन इंडिव्हिज्युअल वर्क. नॉर्मली आपण बघतो की मनरेगा स्कीमच्या अंडर काय केलं जातं की लोकांना फक्त पहिलं तर एनरोल केलं जातं. एनरोल केल्याच्या नंतर त्यांना जॉब कार्ड्स दिले जातात आणि जॉब कार्ड्स जर तुम्हाला मिळालं याचा अर्थ यू आर एंटायटल्ड फॉर 100 days ऑफ अनस्किल्ड वर्क पर इयर. आणि मग खूप वेळेस असंही बघायला मिळालं की पेमेंट्स त्यांचे लवकर रिलीज झाले नाही, असंही बऱ्याच वेळेस बघायला मिळालं. काही लोक म्हणले की आम्हाला फक्त जॉब कार्ड मिळाले, जॉब नाही मिळाले. सो देर आर सम इश्यूज इन दिस आणि त्या इश्यूजला टॅकल करण्यासाठी पूर्ण ही जी कमिटी आहे सिन्हा कमिटी ती काम करणार आहे. नाऊ या सगळ्यामध्ये आपल्याला असं नाही म्हणता येणार की मनरेगा स्कीम एकदमच खराब आहे. सो रिगार्डलेस ऑफ ऑल क्रिटिसिझम यू कॅन सी इम्पॅक्ट दिसतोय. कोविड-19 पॅन्डेमिकच्या वेळेस आपल्याला बघायला मिळालेला याचा इम्पॅक्ट किंवा कशा पद्धतीने लोकांना या योजनेअंतर्गत मदत झालेली आहे. जर आपण आकडा बघितला तर 2020-21 फायनान्शियल इयरमध्ये दी नंबर ऑफ पर्सन डेज ऑफ वर्क प्रोव्हाइडेड अंडर द स्कीम रोज ड्रास्टिकली टू 389 करोड किंवा 389 करोड एवढ्या दिवसाला इक्विव्हॅलंट होणारं अशा प्रकारचं काम लोकांना मिळालेलं होतं. किंवा दर व्यक्तीला 100 दिवसाचं गॅरंटीड एम्प्लॉयमेंट असं करत करत टोटल पर्सन डेज किती झाले तर 389 करोड झाले इन कंपॅरिझन टू दी प्रिव्हियस इयर्स फिगर ऑफ जस्ट 265 करोड. याचा अर्थ असा होतो की कोविड-19च्या काळामध्ये बऱ्यापैकी लोकांना अशा प्रकारच्या योजनेअंतर्गत काम मिळालेलं होतं. आता इथून पुढे ही कमिटी एक्झॅक्टली त्यांचा काय रिपोर्ट बनतो आणि त्यामधून एक्झॅक्टली काय चेंजेस होतील हा आता पुढच्या डिस्कशनचा भाग राहील. बट दिस इज दी फर्स्ट न्यूज. नाऊ सेकंड आपल्या सिलेबस टॉपिकमध्ये मनरेगा स्कीमचा आपला पहिला जो टॉपिक होता सिलेबसमध्ये कुठे आपल्याला दिसतो, दिस इज अबाउट एम्प्लॉयमेंट. त्यामुळे GS3 मध्ये इश्यूज रिलेटेड टू एम्प्लॉयमेंटमध्ये तो पहिला जो मनरेगावाला टॉपिक आहे तो येईल. आता हा जो दुसरा टॉपिक आहे इश्यूज रिलेटेड टू फेडरलिझम. आता ही कोणतं असं मोठं आर्टिकल नाही आहे बट अशा प्रकारच्या 2 बातम्या होत्या आज, तर त्या आपण एका हेडिंगच्या खाली इथे बघू शकतो. इश्यूज रिलेटेड टू फेडरलिझम इन UPSC अँड MPSC GS पेपर 2 यू आर हॅव्हिंग दी सिलेबस टॉपिक इश्यूज रिलेटेड टू फेडरलिझम किंवा सेंटर स्टेट या दोघांमधल्या रिलेशनबद्दलचा हा एक टॉपिक आपण बघतो. आणि इथे जर आपण बघितलं तर 2 बातम्या. एक बातमी आहे की वेगवेगळ्या राज्यांनी म्हणलेलं आहे की तुम्ही जे सेस आणि सरचार्ज वरती जे डिपेंड करताय, सेंटरला त्यांनी म्हणलेलं राज्यांनी सेस आणि सरचार्ज वरती जेव्हा सेंटर डिपेंड करताय त्यावेळेस स्टेटचं जे फायनान्शियल शेअर जो आहे तो कमी होतोय आणि त्यामुळे असं तुम्ही करू नका असं राज्यांचं म्हणणं पडलं. सो सेव्हरल स्टेट्स आर देअर आणि आकडेही काही आपल्याला ह्या सपोर्टमध्ये दिसत आहेत. सेव्हरल स्टेट इन्क्लुडिंग सम गव्हर्न्ड बाय दी BJP ऑल्सो they urge the center to rein in its reliance on raising revenues through cesses and surcharges. की तुम्ही अशा प्रकारची जी प्रॅक्टिस आहे ती करू नका. टू रेन इन इट म्हणजे काय तर अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही टाळा. आणि का बरं टाळायचं, कारण ह्याच्यामुळे काय होतं राज्यांचा जो शेअर आहे तो इथे कमी होताना दिसतोय. सो इट रिड्युसेस देअर शेअर इन द डिव्हिजिबल पूल ऑफ टॅक्सेस. आणि मग हे जेव्हा आता कोणालाही सांगायचं झालंय तर आपण काय म्हणणार की बघ शेअर कमी होतो, पण शेअर कमी होतो तर ते सांगणार एखादा आकडा आहे का. मग इथे लगेच त्या बातमीमध्ये आपल्याला बघायला मिळते तामिळनाडूचे जे फायनान्स मिनिस्टर होते त्यांनी एक आकडा इथे दिला. मग त्यांचं काय म्हणणं पडलं की शेअर ऑफ सेसेस अँड सरचार्जेस हॅड ग्रोन फ्रॉम 10.4% of gross tax revenue in 2011-12 to 26.7% in 2021-22. म्हणजे जवळपास 10 वर्षामध्ये
16%, ऑलमोस्ट 16% हा जो शेअर आहे सेस आणि सरचार्जेसचा तो वाढलेला आहे. आणि यामुळे काय होतंय, जे स्टेट्सची जी फायनान्शियल कॅपॅबिलिटी आहे त्यावरती इथे थ्रेट क्रिएट होतं. आणि त्यामध्ये अजून एक ते म्हणतात की GST कॉम्पेन्सेशन जे मिळणार आहे त्याचा पिरियडही आम्हाला एक्सपांड करून द्यावा, वाढवून द्यावा, असंही राज्यांचं एक ओपिनियन तिथे राहिलेलं आहे. सो इथे ही पूर्ण बातमी मग कशाबद्दल येते, दिस इज अ स्पेसिफिक टर्म कॉल्ड फिस्कल फेडरलिझम. दिस इज अबाउट फिस्कल फेडरलिझम. फिस्कल फेडरलिझमचा हा पूर्ण इशू आहे आणि त्याबद्दलची ही बातमी आहे. सो स्टेट्स ऑल्सो सॉट ग्रेटर फिस्कल सपोर्ट टू हेल्प रिवाइव्ह द इकॉनॉमी. पॅन्डेमिकचा एक तो फॅक्टर ते सांगतात. अँड रिइटरेटेड द डिमांड फॉर एक्सटेंडिंग द गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स कॉम्पेन्सेशन पिरियड. सो इथे त्यांनी फायनान्शियल फ्रीडम जे आहे, फायनान्शियल सपोर्ट जो आहे तो सेंटरकडून मागितलेला आहे. सो ही एक बातमी आपल्याला दिसते जी फेडरलिझमबद्दल आहे. दुसरी एक बातमी आपण जे बघतोय पंजाबमध्ये आहे. सो पंजाबमध्ये त्यांनी एक पॅकेज मागितलेलं आहे, इंडस्ट्रियल पॅकेज मागितलेलं आहे सेंटरकडे. किती? 2500 करोडचं. दिस इज अगेन अ सेंटर स्टेट रिलेशन काइंड ऑफ थिंग. सो पंजाब सीक स्पेशल इंडस्ट्रियल पॅकेज वर्थ 2500 करोड. आणि हे का बरं पाहिजे, तर ह्यामुळे एक त्यांचं आपण म्हणतोय की इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट होईल ऑब्व्हियसली. दुसरा एक फॅक्टर ते म्हणतात की आम्ही एक बॉर्डर स्टेट आहोत आणि आम्हाला आमचा जो पूर्ण टेरिटरी आहे तो इंडस्ट्रियली डेव्हलप करण्याची गरज का आहे, बिकॉज वी आर हॅव्हिंग बॉर्डर. आणि तिथे आपण बघतोय की आमचा जो पूर्ण डेव्हलपमेंट असेल तो नॅशनल सिक्युरिटीसाठीही महत्त्वाचा राहणार आहे. अँड बिकॉज ऑफ दॅट पंजाबनी हे अशा प्रकारचं पॅकेज तिथे मागितलेलं आहे. सो पंजाब फायनान्स मिनिस्टरनी इथे काय म्हटलेलं आहे, दॅट सेंटरला त्यांनी डिमांड केलेली आहे की आम्हाला स्पेशल इंडस्ट्रियल पॅकेज द्यावं. किती? 2500 करोडचं फॉर पंजाब. आणि का बरं, तर इट इज अ बॉर्डर स्टेट आणि इथे आपण बघतो की नॅशनल सिक्युरिटी संदर्भात एकदम हाय स्टेक असणारी ही स्टेट आहे आणि इथे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट होणं तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे. सो या दोन बातम्या होत्या. असं नाही की यामधून आपल्याला एक पंजाबवरती काही प्रश्न असं काही येणार नाही आहे. बट वेन यू राईट दी क्वेश्चन त्यामध्ये उदाहरणं म्हणून फक्त ह्याला आपल्याला वापरता येऊ शकेल. अदर थिंग्स लाईक फेडरलिझम, फेडरल स्ट्रक्चर, बेसिक पॉलिटीच्या रेफरन्स बुक्समध्ये जे आपण वाचतो तो भाग फक्त ह्याला आपल्याला अटॅच करायचा आहे. सो दिस इज द सेकंड न्यूज. नाव दी थर्ड न्यूज जी अगेन एक एक्झाम्पल म्हणून आपल्याला बघता येईल आणि ज्यामध्ये अजून डेव्हलपमेंट पुढे व्हायचे आहेत. बट दिस इज वन न्यूज. सुप्रीम कोर्ट सीक्स गव्हर्नमेंट रिस्पॉन्स ऑन अलाविंग सेम सेक्स मॅरेज. एक जर आपण म्हटलं की UPSC आणि MPSCच्या सिलेबसमध्ये रोल ऑफ ज्युडिशियरी नावाचा टॉपिक आहे, तिथे आपल्याला ही बातमी ट्रेस करता येईल. किंवा आपण ह्याला गव्हर्नन्सच्या अँगलनी पण इथे बघू शकतो. तर गव्हर्नमेंटचा काय रिस्पॉन्स आहे, सुप्रीम कोर्टने विचारलेलं आहे की तुमचं काय मत आहे ऑन अलाविंग सेम सेक्स मॅरेज. आणि मग इथे सुप्रीम कोर्टाने गव्हर्नमेंटचा एक रिस्पॉन्स मागितलेला आहे टू दी प्ली टू अलाव सॉलेमनायझेशन ऑफ सेम सेक्स मॅरेज अंडर दी स्पेशल मॅरेज ॲक्ट. किंवा ह्याच्या अंडर स्पेशल मॅरेज ॲक्टच्या अंडर तुम्ही सेम सेक्स मॅरेजला अलाव करावं. मग आता स्पेशल मॅरेज ॲक्ट एक्झॅक्टली मग काय सांगतो, 54चा हा जो कायदा आहे, किंवा तुम्ही जेव्हा आपण म्हणतो सेम सेक्स मॅरेजबद्दल जेव्हा चर्चा होते तर त्यांचं असं म्हणणं आहे की सिव्हिल फॉर्म ऑफ मॅरेज जे आहे ते अलाव केलं जावं कपलसाठी. सिव्हिल फॉर्म ऑफ मॅरेज फॉर कपल हू कॅन नॉट मॅरी अंडर देअर पर्सनल लॉ. वेगवेगळ्या रिलिजनचे जे पर्सनल लॉ आहेत, सो त्यांच्या पर्सनल लॉच्या अंडर जर त्यांचं मॅरेज होऊ शकत नसेल तर अशा कपल्सला सिव्हिल फॉर्म ऑफ मॅरेज प्रोव्हाइड करण्यासाठी हा कायदा जो आहे तो तिथे आपण बनवलेला आहे. आणि मग या कायद्याअंतर्गत अलाव करण्याबद्दल गव्हर्नमेंटचं काय एक्झॅक्टली ओपिनियन आहे, हा तिथे प्रश्न किंवा हे जे ओपिनियन आहे ते सुप्रीम कोर्टाने गव्हर्नमेंटकडे मागितलेलं आहे. आणि मग हे का चालू होतं, तर एक पेटिशन तिथे आलेलं होतं आणि पेटिशनरनी एक स्टेटमेंट केलेलं होतं जे आपल्याला इथे कामात येऊ शकेल. दॅट दी नॉन रेकग्निशन ऑफ सेम सेक्स मॅरेज अमाउंटेड टू डिस्क्रिमिनेशन that stuck at the root of dignity and self-fulfillment of LGBTQ+ couples असं पेटिशनरनी म्हटलेलं होतं.
आता हे वाक्य आपल्याला असं नाही की कुठे लिहायचं आहे पाठ करून, बट वेन यू रीड दिस स्टेटमेंट, यामध्ये दोन शब्द जे आलेले, एक आहे डिस्क्रिमिनेशन, दुसरा आहे डिग्निटी. आजच्या दिवशी जर आपण म्हटलं कॉन्स्टिट्यूशन डे आहे, तर संविधानामध्ये कुठे आपल्याला हे बघायला मिळतं? वेन यू टॉक अबाउट डिस्क्रिमिनेशन, आर्टिकल 15 आपल्याला दिसतंय. वेन यू टॉक अबाउट डिग्निटी, संविधानाच्या पहिल्याच पानावरती आपण बघतो की डिग्निटी हा शब्द प्रिॲम्बलमध्ये दिलेला आहे. फर्स्ट पेज इन दॅट सेन्स प्रिॲम्बल आपण जे म्हणतो तिथे डिग्निटी आपल्याला बघायला मिळतं. सो त्या संदर्भात हा एक जो मुद्दा आहे, इट इज अबाउट द राईट्स ऑफ द पीपल. ऑल्सो इट इज अबाउट द रोल ऑफ गव्हर्नमेंट इन प्रोव्हाइडिंग वेलफेअर टू द पीपल. सो त्या संदर्भातली ही बातमी आहे आणि ही बातमी पण एक शॉर्ट स्वरूपामध्ये होती, ज्याला आता इथून पुढे काय डेव्हलपमेंट होतात त्यानुसार आपण ट्रॅक करू शकतो. अँड देन कम्स दी एडिटोरियल, जे आजचा न्यूजपेपरमध्ये महत्त्वाचं एक एडिटोरियल आलेलं आहे, दॅट दी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया डिझर्व्स बेटर. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया डिझर्व्स बेटर. आता इथे काय म्हणलेलं आहे की 26 नोव्हेंबर आपण कॉन्स्टिट्यूशन डे म्हणून सेलिब्रेट करतोय. आणि याचं कारण जर आपण म्हटलं की या दिवशी आपलं संविधान जे ते पूर्ण झालेलं आहे 26 नोव्हेंबर, आणि त्यामुळे आपण याला कॉन्स्टिट्यूशन डे म्हणतोय, संविधान दिवस म्हणतोय. बट आता इथे त्यांचं म्हणणं आहे की 26 नोव्हेंबरला आपण सेलिब्रेट करतोय, दॅट इज नो इशू. बट इथे थांबलं नाही पाहिजे आपण. याला आपल्याला आपल्या डे टू डे लाईफमध्ये सिम्बॉलिक पद्धतीने न वागता डे टू डे लाईफमध्ये याला आपल्याला पूर्णपणे इन्कल्केट करणं गरजेचं आहे. आणि मग त्या संदर्भात एक्झॅक्टली काय काय गोष्टी आपण करू शकतो ते ह्या आर्टिकलमध्ये सांगितलेलं आहे. सो इथे त्यांचं म्हणणं आहे दॅट इफ वी पोज अ क्वेश्चन अबाउट द लेवल ऑफ अवेअरनेस अबाउट कॉन्स्टिट्यूशन अमॉंग पीपल, तर तिथे आपल्याला बघायला मिळेल, हे जे वी द पीपल आपण जे म्हणतोय तिथे आपल्याला बघायला मिळेल की जे आपल्याला रिझल्ट जे दिसतील, मग की आपण जर चेक करायला गेलो की किती लोकांना संविधानाबद्दल माहिती आहे, तर रिझल्ट जे आहेत ते तेवढे एनकरेजिंग राहणार नाहीत. मग असं का होतं आहे आणि त्यासाठी आपल्याला काय करता येऊ शकेल हे या आर्टिकलमध्ये ते बोलत होते. आता ज्या गोष्टी या आर्टिकलमध्ये दिसत आहेत, जर आपण जर म्हटलं एकदमच शांत बसून आपणही विचार करायला गेलो तर अशा प्रकारचे पॉईंट्स आपल्यालाही दिसतील. की सगळ्यात पहिले आपण म्हटलं की कॉन्स्टिट्यूशन जे आहे आपल्या डे टू डे लाईफवरती खूप मोठा इम्पॅक्ट टाकते. जरी आपण कॉन्शियस नसलो त्या बाबतीत, आपल्याला माहिती नसलं किंवा आपण त्या पद्धतीने विचार करत नाही म्हणून फक्त आपल्याला ते क्लिक नाही होतं. प्रत्येक गोष्ट आपण जर म्हटलं, आपण म्हटलं की इफ वी आर रीडिंग दी न्यूजपेपर, सम हाऊ इट इज बिकॉज ऑफ कॉन्स्टिट्यूशन, फ्रीडम ऑफ प्रेस. त्यानंतर TV चॅनल्स जे आपण बघतोय, किंवा आपण म्हटलं की ट्रॅव्हल जे आपण करतो, बस, ट्रेन, स्वतःच्या गाडीने, तर ह्या सगळ्यामध्ये कुठे ना कुठे कॉन्स्टिट्यूशन आपल्याला बघायला मिळते. दॅट यू आर हॅव्हिंग लॉज मेड इन पार्लमेंट, पार्लमेंट इज हॅव्हिंग पॉवर थ्रू कॉन्स्टिट्यूशन. या सगळ्या गोष्टी ज्या आपण म्हटलं की कोणतेही डॉक्युमेंट घ्यायचं आहे, पासपोर्ट घ्यायचं आहे, समजा कुठे ट्रॅव्हल करायचं आहे, एअर ट्रॅव्हल करायचं आहे, तिथेही संविधान आपल्याला दिसते. सो एव्हरीवेअर यू कॅन सी इट इज द कॉन्स्टिट्यूशन विच मेड दिस पॉसिबल फॉर अस थ्रू दी फंडामेंटल राईट. मग आता असं जर असेल तर आपण म्हणतो की जे शिकलेले नाही इन द सेन्स दोज हु आर नॉट गेटिंग दी फॉर्मल एज्युकेशन, त्यांना संविधानाबद्दल तेवढी जास्त आयडिया मायनर लेवलवरती जर नसेल तर त्यामध्ये आपण एवढा जास्त आपण तो कन्सर्न आपण नाही बघणार आहे. का नाही बघणार? बिकॉज दे आर नॉट एक्सपोज टू दॅट काइंड ऑफ थिंग. बट जे शिकलेले आहेत, समजा दोज हु आर गेटिंग फॉर्मल एज्युकेशन, तर त्यांना आपण जर बघितलं तर अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या माहिती पाहिजे किंवा संविधानामध्ये काय फंडामेंटल राईट्स आहेत, फंडामेंटल ड्युटीज काय आहेत. तर इथे जर आपण बघितलं तर तो मुद्दा जो आहे, काही काही ठिकाणी असंही होतं किंवा लोकांना फंडामेंटल राईट्स माहिती आहेत बट फंडामेंटल ड्युटीज नाही माहिती आहेत. सो या गोष्टी ज्या आहेत या आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी बघायला मिळतात. ऑल्सो वेन यू टॉक अबाउट दी काइंड ऑफ एक्सपोजर दॅट यू आर गिव्हिंग टू युअर नेक्स्ट जनरेशन, तिथेही आपल्याला कन्सर्न्स बघायला मिळतात. दॅट वी ऑल टीच आवर चिल्ड्रन नॉट टू टेल लाईज अँड नॉट टू स्टील. किंवा चांगलं वागावं, खोटं नाही बोलावं, चोरी नाही करावी, या सगळ्या गोष्टी लहान मुलांना शिकवल्या जातात, लहान मुलांना, मुलींना. बट कॅन नॉट वी टीच देम टू ट्रीट देअर क्लासमेट्स विदाउट बायस? असं होऊ शकते. किंवा आपण म्हटलं की कोणत्याही प्रकारचं इथे भेदभाव न करता जे वर्गमित्र असतील, वर्ग मैत्रिणी असतील, त्यांना समान पद्धतीची वागणूक द्यावी, असं आपण शिकवू शकतो का त्यांना? आणि हे जे आपण बोलतोय एक्झॅक्टली तेच तर संविधान सांगते वेन यू टॉक अबाउट आर्टिकल 14. सो
हा एक मुद्दा त्यांनी इथे सांगितलेला आहे. पुढे जर आपण बघितलं तर हा अशा प्रकारचा इंडिफरन्स का बरं आहे मग, किंवा का असं होतंय की लोकांना संविधानाबद्दल तेवढी अवेअरनेस नाही. पहिलं जर आपण म्हणलं की वेल एज्युकेटेड जे लोक आहेत त्यांच्याबद्दल पहिले ते बोलत आहेत, इट इज अनलाइकली दॅट इवन दोज who are well educated and well placed have a copy of the constitution in their houses unless they are advocates or UPSC MPSC students. मग असं जर असेल किंवा कोणाकडे असं पुस्तक आहे का संविधानाचं, किंवा आपण म्हणलं की एखादा व्यक्ती जो आहे त्यांनी म्हणलं की मी माझ्या घरामध्ये एखादा लहान मुलगा किंवा मुलगी आहे, त्या लहान मुलाला किंवा मुलीला संविधानाचं एक पुस्तक गिफ्ट म्हणून देतो, किंवा मी एखाद्या बर्थडे पार्टीमध्ये जातोय तिथे गेल्यावरती मी संविधानाचं पुस्तक जे आहे ते गिफ्ट म्हणून देतो. असं कुठे होतंय का? तो एक कन्सर्न त्यांनी सांगितलेला आहे. बऱ्याच वेळेस असं होतं, आपण आता जे बोललो, लोकांना फंडामेंटल राईट्सबद्दल माहिती आहे बट दे डोंट नो अबाउट दी फंडामेंटल ड्युटीज विच आर एन्श्राइन्ड इन द कॉन्स्टिट्यूशन. हा एक कन्सर्न आहे. अजून एक कन्सर्न ते सांगतायत, हार्डली एनी पॅरेंट थिंक ऑफ गिफ्टिंग द कॉन्स्टिट्यूशन टू देअर चाइल्ड. असं कधी होणार नाही आहे की कॉन्स्टिट्यूशन जे आहे ते गिफ्ट म्हणून दिलेलं आहे बर्थडेला, किंवा प्रत्येक पॅरेंट जर आपण म्हणलं की त्यांचं एक इच्छा काय असणार आहे प्रत्येक पॅरेंटची, की आपला जो मुलगा किंवा मुलगी आहे ते पुढे जाऊन एक जबाबदार नागरिक व्हावे. मग अशी इच्छा असेल तर कॉन्स्टिट्यूशनचं एक्सपोजर त्यांना देणं जे आहे ते महत्त्वाचं राहणार आहे. सो दिस इज द पॉईंट दे आर टॉकिंग अबाउट. नाऊ पुढे ते म्हणत आहेत की आर्टिकल 15चं एक त्यांनी एक चांगलं एक्झाम्पल इथे दिलेलं आहे, जे आपल्याला एकतर जर इक्वालिटीला सेंटर ठेवून एखादा प्रश्न विचारला जातोय, नॉन डिस्क्रिमिनेशनबद्दल एखादा प्रश्न विचारला जातोय, तिथे हे एक चांगलं एक एक्झाम्पल आपल्याला ॲड करता येईल. ऑल्सो दिस कॅन बी यूज इन एसे. जर त्या टोननी इक्वालिटी किंवा नॉन डिस्क्रिमिनेशनच्या टोननी एखादा एसे येतोय तर तिथेही हे आपल्याला वापरता येईल. आर्टिकल 15 आपल्याला काय सांगते, दॅट स्टेट shall not discriminate against any citizen on the ground of religion, race, caste, sex आणि place of birth or any of them. हे आपण प्रत्येक पुस्तकामध्ये वाचतो आर्टिकल 15. मग आता इथे रायटरचं म्हणणं आहे किंवा स्टेटच का बरं, जर तिथे आपण वापरलं स्टेटच्या ऐवजी सोसायटी, तर तसंही असलं पाहिजे, किंवा सोसायटी शॅल नॉट डिस्क्रिमिनेट. मग असं का नाही होत आहे? So this is the question the writer is also asking. How beautiful this sentence would have read had the state been replaced by the society. कारण सोसायटीची पण तेवढंच जास्त रिस्पॉन्सिबिलिटी आपण या सेन्समध्ये बघतोय. मग आता अनफॉर्च्युनेटली ते म्हणतात देर इज हार्डली एनी फोकस ऑन द कॉन्स्टिट्यूशन ॲट दी स्कूल लेवल. आणि ते एक्सपोजर जे आहे, आपण जरी म्हणतो की प्रत्येक पुस्तकामध्ये प्रत्येक वर्गामध्ये आपण बघतो की नागरिकशास्त्र नावाचा विषय असतो, बट इथे जर आपण म्हणलं तर तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये संविधानाचं एक्सपोजर जे आहे ते मिळत नाही. आणि ऑल्सो ज्या पद्धतीचं एक स्कूल लेवलवरती एक्सपोजर असं पाहिजे ते इथे मिळत नाही. द कॉन्स्टिट्यूशन शुड गेट ड्यू रेकग्निशन असं त्यांचं म्हणणं आहे, किंवा ज्या पद्धतीचं कॉन्ट्रीब्युशन कॉन्स्टिट्यूशनचं आहे तेवढं रेकग्निशन इथे मिळालं पाहिजे अक्रॉस दी एज्युकेशनल सिस्टम. आणि सेलिब्रेटिंग नोव्हेंबर 26 ॲज दी कॉन्स्टिट्यूशन डे इज फाईन, त्यामध्ये असं काही गैर नाही आहे, बट वी शुड नॉट रेस्ट्रिक्ट आवर सेल्फ टू दॅट. आणि आपण या सिम्बॉलिझमला रेस्ट्रिक्ट न राहता त्यामध्ये अजून मोठ्या प्रमाणामध्ये काम करण्याची गरज आहे. दिस इज दी एक्झॅक्ट टोन ऑफ दॅट आर्टिकल विच इट इज टॉकिंग अबाउट. आता आलो पुढे, आपण एक एक्झाम्पल म्हणून ही बातमी इथे टाकलेली आहे, जे नॉर्मली आपण हे सगळ्या गोष्टी बघू शकतो की बोवाईन आणि बायोगॅस प्लांटेशन यांचं जे रिलेशन आहे, किंवा आपण म्हणलं की लाईफ स्टॉक्स आहेत, गायी आहेत, म्हशी आहेत, आणि बायोगॅस प्लांटेशनमध्ये त्यांचा रोल, किंवा बायोगॅस तिथून फ्युअल जनरेशन होणं आणि त्यामधून एनर्जी जे आहे ते आपण क्रिएट करतोय. सो इथे त्रिपुरामध्ये हे झालेलं आहे अँड बिकॉज ऑफ दॅट ही एक बातमी आपण बघतोय. सो उदाहरण म्हणून हे आपल्याला टाकता येईल, स्पेशली वेन यू राईट दी आन्सर तर नॉर्थ ईस्टमधलं एखादं उदाहरण जर तुम्ही ॲड केलं तर फायद्याचं राहील. आणि मग हे कुठे ॲड करणार आपण, तर UPSC आणि MPSCच्या सिलॅबसमध्ये GS पेपर 3 तिथे इन्फ्रास्ट्रक्चर असा एक टॉपिक आपल्याला दिसतो, इन विच यू आर हॅव्हिंग वन सब टॉपिक दॅट इज एनर्जी. आणि यामध्ये आपल्याला ही बातमी बघता येऊ शकेल. आणि ही बातमी जी आहे ते बेसिकली नॉर्थ ईस्टच्या भागामधली आहे, त्यामुळे अजून ह्याला केअरफुली आपल्याला इथे ऑब्झर्व करता येईल.
So livestock farmers of the northeastern state of Tripura are saving on LPG and fertilizer cost thanks to the government initiative which has helped them in setting up biogas plants. व ज्या तिथल्या गव्हर्नमेंटनी काय केलेलं आहे तर बायोगॅस प्लांट सेटअप करण्यासाठी लोकांना मदत केलेली आहे. मग बायोगॅस प्लांट सेटअप करण्यासाठी मदत केलेली आहे, तर एक्झॅक्टली असं काय आहे त्रिपुरामध्ये? यू कॅन सी 2019चा इथला लाईव्हस्टॉक सेन्सस झालेला होता. त्रिपुराच्या ॲनिमल रिसोर्सेस डेव्हलपमेंट डिपार्टमेंटनी हा सेन्सस घेतलेला होता. तिथे हे दिसलेलं आहे दॅट स्टेट हॅज द कॅटल पॉप्युलेशन ऑफ अबाउट 7.39 लाख 7.39 लाख ज्यांचा वापर करून बायोगॅस प्लांटेशन ॲक्टिव्हिटी ज्या ते अजून बूस्ट करता येऊ शकतील. आणि ह्याचा फायदा जो आहे तो गव्हर्नमेंटनी इथे लक्षात घेतलेला आहे आणि त्यांनी एक प्रोग्रामच चालू केला ज्यामध्ये त्यांनी पूर्ण एक वेल स्ट्रक्चर्ड प्रोग्राम जो केलेला आहे. अशी फॅमिली ज्यांच्याकडे 3 किंवा त्याच्यापेक्षा जास्त कॅटल्स आहेत, 3 or more कॅटल्स, तर त्यांना गव्हर्नमेंट मदत करणार आहे इन सेटिंग अप बायोगॅस प्लांट विथ अ कॅपॅसिटी ऑफ 1 cubic मीटर. आणि जर आपण जर म्हणलं की तुमच्याकडे 5 किंवा त्यापेक्षा जास्त 5 ते 8 कॅटल असतील तर तुम्हाला 2 cubic मीटरपर्यंत कॅपॅसिटी असणारा बायोगॅस प्लांट गव्हर्नमेंट लावून देणार आहे. सो दिस इज दी स्कीम इन त्रिपुरा ज्याचा फायदा तिथल्या लोकांना होतो. ही जस्ट एक उदाहरण म्हणून घेतलेली बातमी होती. आता आपण येऊ आपल्या पुढच्या बातमीकडे, जी आपली आजची शेवटची बातमी आहे. इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स 2023. युनायटेड नेशन जनरल असेंब्लीने ह्याला अनाऊन्स केलेलं आहे की दिस विल बी इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स आणि इंडियाचा यामध्ये एक पुढाकार आपल्याला बघायला मिळतो. सो 3 मार्च 2021ला ह्याचं अनाऊन्समेंट ऑफिशियल झालेलं होतं की युनायटेड नेशन जनरल असेंब्लीने या वर्षाला अडॉप्ट केलेलं आहे 2023ला ॲज इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट. दी प्रपोजल वॉज मूव्ड बाय इंडिया आणि जवळपास 72 देशांनी याला सपोर्ट केलेला होता. आता आपल्याला महत्त्वाचं काय आहे, जॉग्रफीमध्ये आपण हे बघू शकतो, कारण एक आपण म्हणतो की ॲग्रिकल्चरचा जो आस्पेक्ट आहे GS1 जॉग्रफीमध्ये भलेही तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये नाही आहे, बट तिथे पण एक महत्त्वाचा फॅक्टर राहू शकतो. अँड ॲट दी कोर ॲग्रिकल्चर इज पार्ट ऑफ युअर GS पेपर 3. इकॉनॉमीमध्ये आपण याला बघू शकतो. व्हेरियस क्रॉप्स अँड क्रॉपिंग पॅटर्न्स असा एक टॉपिक पण आपल्याला सिलेबसमध्ये बघायला मिळतो. अँड ऑन दी अदर साईड वेन यू टॉक अबाउट प्रिलिम्स एक्झाम, तिथे पण आपल्याला दिसतं की कोणते कोणते क्रॉप कोणत्या क्लायमॅटिक कंडिशन्समध्ये ग्रो होतात, कोणते क्रॉप कोणत्या भागामध्ये ग्रो केले जातात, याबद्दल आपल्याला एक्झाममध्ये प्रिलिम्स एक्झाममध्ये प्रश्न बघायला मिळू शकतात. सगळ्यात पहिले आपण म्हणले की मिलेट्स म्हणजे एक्झॅक्टली काय आहे. तर मिलेटमध्ये एक हा जो शब्द आहे मिलेट, हा आपल्याला मोठ्या लेवलवरती बघायला मिळू शकतो, कारण बरेचसे ग्रेन्स आहेत जे याच्यामध्ये इन्क्लूड होतात. सो वर्ड मिलेट यूज टू डिस्क्राईब स्मॉल ग्रेन्ड सिरियल्स, जसं आपण म्हटलं सोरगम आहे ज्वारी, त्यानंतर पर्ल मिलेट म्हणजे बाजरा, फॉक्सटेल मिलेट म्हणजे कांगणी किंवा इटालियन मिलेट त्याला म्हणतात, देन लिटिल मिलेट ज्याला कुटकी म्हणतात, त्यानंतर कोडो मिलेट आहे, फिंगर मिलेट आहे ज्याला रागी किंवा मंडुआ म्हणतात. असे बरेचसे प्रकार आहेत. आता हे सगळं पाठ करायची गरज नाही आहे, बट दी सेन्सेस की हे बरेचसे मिलेट्स जे आहेत ते किंवा बरेचसे फूड ग्रेन्स जे आहेत ते ह्या टर्मच्या अंडर कव्हर होतात. अदर लाईक प्रोसो मिलेट आहे ज्याला चीना किंवा कॉमन मिलेट म्हणतात, त्यानंतर बार्नयार्ड मिलेट आहे, बार्नयार्ड मिलेट ज्याला सावा किंवा सांडवा किंवा जांगोरा म्हणतात, आणि एक जर आपण म्हटलं ब्राऊन टॉप मिलेट आहे ज्याला कोराळ म्हणतात. सो या वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला फूड ग्रेन्स बघायला मिळतात जे मिलेट या टर्मच्या अंडर येतात. आणि जर आपण म्हटलं की याची हिस्ट्री काय आहे तर त्याबद्दलही आपल्याला इंडियन एक्सप्रेसमध्ये एक बातमीमध्ये दिलेलं होतं दॅट मिलेट्स आर अमॉंग दी फर्स्ट क्रॉप्स टू बी डॉमेस्टिकेटेड. Millets are among the first crops to be domesticated. There is also evidence की इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनमध्ये अराउंड 3000 BC इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनमध्ये लोक ह्याला जिथे कल्टिवेट करत होते. सो दिस इज दी हिस्टॉरिकल एव्हिडन्स ऑफ दॅट. आता इथे जर आपण म्हणलं की एक्झॅक्टली जॉग्राफिकल रिक्वायरमेंट कशा आहेत तर यांना पाणी किती लागते, कम्पेअर जर केलं आपण राईस आणि व्हीटसोबत तर यांना कम्पेअर केलं राईस आणि व्हीटसोबत तर पाणी कमी लागते. दिस इज वन थिंग जे आपल्याला प्रिलिम्समध्ये विचारलं जाऊ शकते. ऑल्सो दे आर मेनली ग्रोन इन रेनफेड एरियाज. रेनफेड एरियाजमध्ये याला ग्रो केलं जातं. नाऊ
देर आर सम अदर फॅक्च्युअल डिटेल्स जे आपल्याला त्या न्यूजमध्ये बघायला मिळतात की सगळ्यात पहिले जर आपण म्हटलं ग्लोबली सोरगम ज्वारी दिस इज द बिगेस्ट मिलेट क्रॉप. द मेजर प्रोड्युसर्स ऑफ ज्वारी कोणते कोणते आहेत तर युनायटेड स्टेट्स आहे, चायना आहे, ऑस्ट्रेलिया आहे, इंडिया आहे, अर्जेंटिना, नायजेरिया आणि सुडान. दीज आर दी मेजर प्रोड्युसर्स. दीज आर दी मेजर प्रोड्युसर्स ऑफ ज्वार. बाजरी एक अजून एक आपण म्हटलं की मेजर मिलेट क्रॉप आहे आणि इंडिया आणि काही आफ्रिकन कंट्रीज ज्या आहेत त्या याचा एक मेजर प्रोड्युसर म्हणून आपल्याला बघायला मिळतात. आपण जर म्हटलं मेनली इंडियामध्ये आपण याचं प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणात बघू शकतो. नाव इंडियामध्ये मिलेट्स जे आहेत ते मेनली कोणत्या प्रकारचे असतात तर खरीफ क्रॉप म्हणून आपण बघतो. मग इथे अजून याला पुढे एक्सटेंड करून कसं आपण बघितलं पाहिजे की कोणते कोणते रबी क्रॉप्स आहेत, कोणते खरीफ क्रॉप आहेत, कोणत्या सीझनमध्ये कोणते क्रॉप घेतले जातात, असे बऱ्याच वेळेस प्रिलिम्समध्ये प्रश्न येऊ शकतात. पुढे जर आपण म्हटलं की हा त्यांनी एक फोटो यामध्ये दिलेला होता जो आपल्याला मिलेट मॅप, इंडियाचा मिलेट मॅप ते दाखवतात किंवा वेगवेगळ्या भागामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे मिलेट्स आपल्याला बघायला मिळतात. उदाहरणार्थ इथे जर आपण आलो, हा जो भाग आहे जम्मू काश्मीरवाला, इथे आपण बघतो की असा ग्रीन ट्रायंगल दाखवलेला आहे. पर्ल मिलेट इथे आपल्याला बघायला मिळते. अँड लाईक दॅट हे वेगवेगळ्या भागामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे मिलेट बघायला मिळतात त्याचा हा मॅप त्यांनी त्या पेपरमध्ये दिलेला होता. आपण जर म्हणले की एखादा ब्लँक मॅप घेतला इंडियाचा आणि त्याच्यावरती ह्या 2 ते 3 जरी आपण म्हणलं की गोष्टी मार्क करून ठेवल्या किंवा काश्मीरमध्ये कोणत्या प्रकारचे मिलेट आहेत, व्हेरिएशन्सवाले आपण म्हणलं की बार्नयार्ड मिलेट कुठं मिळते, फिंगर मिलेट कुठं मिळते, फॉक्सटेल मिलेट कुठं मिळते, असं जर एक सॅम्पल म्हणून आपण काही एरियाज मार्क करून ठेवले तर ते आपल्याला आन्सर रायटिंगमध्ये कामात येऊ शकतील. सो एक त्या अँगलनी फक्त हा मॅप आपण म्हटलं, बाकीचं आपण पार्ट करून घ्यायची गरज नाही आहे, बट हा जो मॅप आहे तो आपल्याला यूज करता येऊ शकेल. नाव टॉकिंग अबाउट दी ओव्हरऑल रोल ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, तर आपण बघतो की मिलेट्स जे आहेत ते पॉवर हाऊस ऑफ न्यूट्रिशन म्हणून बघितलं जातं. स्पेशली इन द कॉन्टेक्स्ट ऑफ एक्झिस्टिंग प्रॉब्लेम ऑफ मॅल न्यूट्रिशन आपण मिलेट्सचा वापर करून घेऊ शकतो. आता 10 एप्रिल 2018 ॲग्रिकल्चर मिनिस्ट्री, कोणी ॲग्रिकल्चर मिनिस्ट्रीनी याला न्यूट्री सिरियल्स म्हणून डिक्लेअर केलेलं होतं बिकॉज ऑफ हायली न्यूट्रिशियस कंटेंट इन दॅट. मग काय कंटेंट आहे तर ते पण आपल्याला इथे दिसतं की मिलेट्स कंटेन 7 to 12% प्रोटीन, देन 2 to 5% फॅट आहे, लार्ज लेवलवरती 65 ते 75% कार्बोहायड्रेट्स आहेत आणि 15 ते 20% डायटरी फायबर्स आपल्याला मिलेट्समधून बघायला मिळतात. सो या पूर्ण कॉन्टेक्स्टमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला दिसेल की मिलेट्स जे आहेत हे एक सोल्युशन राहू शकतात. बिकॉज देर इज ऑल्सो वन मोर कन्सर्न विथ रिस्पेक्ट टू ॲग्रिकल्चर इन इंडिया, ओव्हर डिपेंडन्स ऑन द क्रॉप्स लाईक राईस अँड व्हीट. त्यामुळे एक जे सजेशन दिलं जातं, यू नीड टू डायव्हर्सिफाय युअर क्रॉप बेस, आणि त्यामुळे पण मिलेट्स कामाचे आहेत. दुसरा एक आपण म्हणलं की मॅलन्यूट्रिशनचा प्रॉब्लेम आहे, त्याला टॅकल करण्यासाठी पण मिलेट्स जे आहेत ते आपल्याला उपयोगाचे राहतील. सो बाय दिस वी कॅन से इट कॅन बी ऑब्झर्व्ड दॅट the millet can be favorable solution for tackling the persistent problem of malnutrition not only across India but also across the world. हा प्रॉब्लेम टॅकल करण्यासाठी आपल्याला मिलेट्स जे आहेत ते कामात येऊ शकतील. सो हा एक फॅक्टर आपल्याला इथे दिसतोय, मिलेट्स बीइंग दी न्यू सोल्युशन. देन मग आता इथपर्यंत ह्या ज्या बातम्या आपण बघितल्या वेगवेगळ्या डोमेनमधल्या बातम्या होत्या. काही बातम्या अशा होत्या की ज्या उदाहरण म्हणून आपण बघू शकतो, काही बातम्या अशा होत्या की ज्यामधून इन दॅट न्यूज इटसेल्फ, फ्रॉम दॅट न्यूज इटसेल्फ आपण एखादा मेन्सचा प्रश्न एक्सपेक्ट करू शकतो, जसं मिलेटवाला झाला किंवा कॉन्स्टिट्यूशनवाला झाला. सो त्या अँगलनी काही बातम्या जस्ट फॉर एक्झाम्पल आपण इथे ॲड केलेल्या. या वेगवेगळ्या बातम्या ज्या आहेत आपल्याला पुन्हा आपण म्हटलं की प्रिलिम्स आणि मेन्स फॉलो करत राहणं गरजेचं आहे बातम्यांना, आणि ह्या सेशनच्या थ्रू आपण त्या प्रकारच्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवतोय. सो प्रिलिम्स मेन्स दोघांसाठी या बातम्या आपल्याला महत्त्वाच्या राहतील. सो आज आपण इथे थांबू. इथून पुढच्या आपल्या सेशनमध्ये अशाच काही बातम्या घेऊन आपण पुन्हा भेटू. थँक्यू. हॅलो फ्रेंड्स, भगीरथ आय एस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे. डेली करंट अफेअर्स आणि आजच्या दिवशीच्या महत्त्वाच्या ज्या बातम्या आहेत त्याबद्दल आपण एक ब्रीफली या सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत. आज तारीख जर म्हणलं तर 26 नोव्हेंबर
26 नोव्हेंबर सगळ्यात पहिले ही तारीख बघून आपल्याला काही ज्या गोष्टी क्लिक होतात की सगळ्यात पहिले आपण म्हटलं की 26 नोव्हेंबर संविधान दिवस आहे आणि कॉन्स्टिट्यूशन डे आपण ज्याला म्हणतो त्याबद्दल एक एक चांगलं आर्टिकल आपल्याला आजच्या न्यूजपेपर्समध्ये बघायला मिळते. त्यानंतर आपण बघितलं की जर दुसरा एक सिग्निफिकंट आजच्या दिवशीचा महत्त्वाचा जो न्यूज जी असेल किंवा आज काय आहे तर संविधान दिवस तर आहेच. ॲट द सेम टाईम यू कॅन सी नॅशनल लॉ डे पण आपण आज बघतो. सो एक्झॅक्टली कोणत्या कोणत्या बातम्या आपल्याला इथे बघायला मिळतात. तर सगळ्यात पहिलं जर आपण म्हणलं की कॉन्स्टिट्यूशन सगळ्यात आजचा एक महत्त्वाचा जो फॅक्टर असेल कॉन्स्टिट्यूशन. सो 26 नोव्हेंबर आणि या दिवशी आपण कॉन्स्टिट्यूशन डे सेलिब्रेट करतोय. तर एक आर्टिकल कॉन्स्टिट्यूशनवरती आहे. त्या आर्टिकलमध्ये काही अशा जनरल गोष्टी ज्या आहेत त्या डिस्कस केलेल्या आहेत ज्या आपण म्हटलं की नॉर्मली आपण त्या बाजूने विचार केला तर आपल्याला त्या गोष्टी सरळ सरळ आपल्या डोक्यातही येऊ शकतील. बट ॲट दी सेम टाईम आपल्याला यामधून अजून एक इम्पॉर्टंट जो टेक अवे घ्यायचा आहे किंवा आपलं बेसिक पॉलिटीचं जे पुस्तक असेल त्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनबद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टी जसं फंडामेंटल राईट, फंडामेंटल ड्युटी म्हणजे नॉर्मली ही थ्रू आउट द इयर आपल्या पॉलिटीच्या अभ्यासाचा हा भाग असेल. बट काही गोष्टी ऑन दिस ऑकेजन आपल्याला रिकॉल करणं तिथे गरजेचं राहील. तर सगळ्यात पहिले आपण बातम्या कोणत्या कोणत्या आहेत त्या बघू आणि त्याआधी आपण एक्झॅक्टली हे झाल्याच्या नंतर कोणते असे प्रश्न असतील की ज्याचे उत्तरं आपल्याला तिथे देता येऊ शकतील. सो दोन महत्त्वाचे मेन्सचे प्रश्न आहेत जे आजच्या या डिस्कशनमधून ॲड्रेस होऊ शकतील. सगळ्यात पहिले जर आपण म्हटलं की कॉन्स्टिट्यूशनबद्दलचाच प्रश्न की सगळ्यात एक जो महत्त्वाचा प्रश्न राहतो किंवा आज 26 तारीख आहे कॉन्स्टिट्यूशन डे म्हणून आपण ह्याला बघतोय. बट आपण जर म्हणलं की एक दिवस आपण ठेवला आणि त्या दिवशी आपण कॉन्स्टिट्यूशनबद्दल वेगवेगळ्या प्रकारे चर्चा करत राहिलो, इज इट दी रिक्वायर्ड थिंग? किंवा असं आपण म्हणलं की कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे आयडियाज दिलेले आहेत त्याला आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये इन्कल्केट करणं ती एक आपल्यासाठी गरजेची गोष्ट आहे. मग त्या अनुसार आपण जर बघितलं तर हा प्रश्न आहे, डू यू ॲग्री दॅट देअर इज नीड टू थिंक बियॉन्ड सिम्बॉलिझम फक्त नावापुरतं न करता वाईल फॉलोविंग दी आयडियल्स एन्श्राइंड इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. किंवा इथे आपण म्हटलं की आपल्याला याच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची गरज आहे का याबद्दल आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलं. सबस्टॅन्शिएट असं त्यामध्ये त्यांनी सांगितलं की ह्या तुमचा जो काही आर्ग्युमेंट असेल त्याला सबस्टॅन्शिएट करणारे मुद्दे उदाहरणं आपल्याला या प्रश्नामध्ये तिथे लागतील. 10 मार्क 150 शब्दासाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. असं नाही की हा ह्याआधी कोणता विचारलेला प्रश्न आहे, बट अशा टाईपचा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो इन MPSC न्यू पॅटर्न ऑल्सो अँड देन UPSC ऑल्सो. दुसरा एक प्रश्न जो आजच्या या डिस्कशनमधून ॲड्रेस होईल, एक्सप्लेन द सिग्निफिकन्स ऑफ मिलेट्स बिकॉज 2023 इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट युनायटेड नेशन जनरल असेंब्लीनी याला डिक्लेअर केलेला आहे इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट. आणि मग त्यामध्ये इंडियाचा जो आहे तो एक महत्त्वाचा रोल त्यासाठी राहिलेला होता किंवा इंटरनॅशनल इयर अनाऊन्स करण्यासाठी इंडियाचा रोल महत्त्वाचा होता. आणि त्या सगळ्या सिनारिओमध्ये आता बातम्या समोर येत आहेत. इंडियन एक्सप्रेसमध्ये बातमी आलेली होती दॅट सिग्निफिकन्स ऑफ मिलेट्स. सो एक्सप्लेन द सिग्निफिकन्स ऑफ मिलेट्स इन फायटिंग द प्रॉब्लेम ऑफ मालन्यूट्रिशन. एक आपण आपल्या आधीच्या काही सेशन्समध्ये मालन्यूट्रिशनबद्दल चर्चा केलेली होती, एक एडिटोरियल आलेलं होतं. सो एक्सप्लेन द सिग्निफिकन्स ऑफ मिलेट्स इन फायटिंग द प्रॉब्लेम ऑफ मालन्यूट्रिशन इन इंडिया. आणि हा प्रश्न जो आहे तो 10 मार्क 150 शब्दासाठी विचारला जाऊ शकतो. हे दोन प्रश्न आहेत की जे आजच्या या सेशनमधून आपल्याला ॲड्रेस करता येऊ शकतील. सगळ्यात पहिली जी बातमी आहे मनरेगाबद्दलची बातमी सगळ्यात पहिले बघू. बिकॉज दी फर्स्ट न्यूज फ्रंट पेजवरती जी बातमी आपल्याला बघायला मिळते की मनरेगाची एफिकसी कशा पद्धतीने अजून आपल्याला वाढवता येऊ शकेल या संदर्भात एक इथे आर्टिकल आलेलं होतं. सो दी गव्हर्नमेंट फॉर्म्स पॅनल टू लुक इन टू मनरेगा आणि एक्झॅक्टली मनरेगाची एफिकसी कशी वाढवता येईल या संदर्भातलं एक पॅनल गव्हर्नमेंटनी बनवलेलं आहे. मग आता इथे प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम हा आहे की मनरेगामधून एक्झॅक्टली कोणत्या प्रकारचे कामं होतात. यू टॉक अबाउट 100 days ऑफ मिनिमम गॅरंटीड वर्क. पण त्या 100 दिवसामध्ये लोकांना जे काम दिलं जातं आहे एक्झॅक्टली त्या कामाचा फायदा त्या पर्टिक्युलर गावातल्या भागामध्ये किती प्रमाणामध्ये होतं. सो या संदर्भातलं एक जो कन्सर्न आहे तो ह्या कमिटीच्या थ्रू या पॅनलच्या थ्रू ॲड्रेस करण्याचा प्रयत्न होणार आहे. आणि अजून एक ते म्हणत आहेत की
समजा आपण म्हटलं उदाहरणार्थ एक स्टेट आहे उत्तर प्रदेश, दुसरं आहे केरळ, दोघांच्याही डेव्हलपमेंटमध्ये फरक आहे. त्यामुळे आपण असं नाही करू शकणार आहे की केरळ आणि उत्तर प्रदेश, जेव्हा आपण केरळमधला एखादा रुरल भाग बघतोय आणि उत्तर प्रदेशमधला एखादा रुरल भाग बघतोय, दोघांच्या डेव्हलपमेंटमध्ये फरक आहे. ऑब्व्हियसली केरळ विल बी मच अहेड ऑफ उत्तर प्रदेश इन दॅट. आणि मग जर असं असेल तर आपण असं नाही करू शकणार आहे की बजेट अलोकेट करताना आपण दोघांनाही सारख्या प्रमाणात बजेट अलोकेट केलं. त्यामुळे प्रॉब्लेम हा होतोय की जर आपण उत्तर प्रदेशमध्ये बघितलं, पुअर स्टेट्स लाईक यूपी, बिहार, they haven't been able to use this scheme optimally to alleviate the poverty. का? कारण त्यांना जो पैसा अलोकेट केला जातोय तो सफिशियंट होत नाही आहे त्यांच्या रुरल डेव्हलपमेंटसाठी. त्या भागामधल्या लोकांना जॉब्स जे आहेत ते सफिशियंटली त्यामधून मिळत नाही. बट ऑन दी अदर साईड, वेन यू टॉक अबाउट दी इकॉनॉमिकली बेटर स्टेट्स लाईक केरला, तिथे आपल्याला बघायला मिळते की लोकांना जे आहे ते ऑलरेडी त्यांचं डेव्हलपमेंट जे आहे ते बऱ्यापैकी झालेलं आहे. असं आपण नाही म्हणत आहे की त्यांना काही दिलंच नाही पाहिजे, बट यू शुड बी कन्सिडरिंग दी फॅक्टर की इकॉनॉमिकली बेटर ऑफ स्टेट्स जे आहेत केरळ, त्यांच्यासाठी आपण काही वेगळा फॅक्टर, वेगळा क्रायटेरिया तिथे अप्लाय करू शकतो. सो दी इकॉनॉमिकली बेटर ऑफ स्टेट्स लाईक केरला आर युझिंग दिस स्कीम फॉर ॲसेट क्रिएशन ओनली, किंवा गावाच्या भागामध्ये विदाउट एनी एफिकसी क्रायटेरिया बिंग अप्लाइड, किंवा हे जे बिल्डिंग बनवली जाते, हा जो रस्ता बनवला जातो आहे, एक्झॅक्टली याची किती गरज आहे त्या भागामध्ये ते कन्सिडर न करता सिम्पली त्या गावाच्या भागामध्ये ॲसेट्स क्रिएट करण्यासाठी या स्कीमचा वापर होतो आहे असं ऑफिशियल्सचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे मग गव्हर्नमेंटने काय केलं की ह्या पूर्ण स्कीमचा फायदा जो आहे तो जास्तीत जास्त कसा आपल्याला घेता येईल, त्यासाठी फॉर्मर रुरल डेव्हलपमेंट सेक्रेटरी आहेत अमरजीत सिन्हा यांच्या अंडर एक कमिटी बनवली, किंवा तुम्ही आम्हाला या संदर्भातले वेगवेगळे सजेशन सांगा किंवा काय करता येईल ह्या स्कीमला अजून चांगलं करण्यासाठी. सो इथून पुढे आपण म्हणलं की सिन्हा कमिटी असं विचारलं जाऊ शकते. सिन्हा कमिटी एक्झॅक्टली कशा संदर्भात आहे, तर मनरेगाची इफेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी कसं आपल्याला काम करता येईल त्या संदर्भातली ही सिन्हा कमिटी आपल्याला बघायला मिळते. सो दी स्कीम, सगळ्यात पहिले तर मनरेगाबद्दल एक ब्रीफ स्टेटमेंट देतात की ही स्कीम जी आहे महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम, आणि हा ॲक्ट आलेला होता मनरेगा ॲक्ट. कधी आलेला होता, वर्ष आपल्याला विचारलं जाऊ शकेल, इट इज इन 2005. 2005 मध्ये हा कायदा आला आणि याच्या अंडर काय ठरलेलं आहे, इट गॅरंटीज 100 days ऑफ अनस्किल्ड वर्क पर इयर, 100 दिवस, 365 दिवसामधून 100 दिवस अनस्किल्ड वर्क पर इयर फॉर एव्हरी रुरल हाऊसहोल्ड दॅट वॉन्ट्स इट. 100 दिवस अनस्किल्ड काम तिथे दिलं जाईल. आणि मग या संदर्भातला आकडा जर आपण बघितला, आत्तापर्यंत किती 15.51 करोड एवढे ॲक्टिव्ह वर्कर्स जे आहेत ते सध्या एनरोल झालेले आहेत या स्कीमच्या अंडर. आणि मग आता जी कमिटी बनलेली आहे सिन्हा कमिटी, यांना काम काय दिलेलं आहे की तुम्ही एक्झॅक्टली याचा अभ्यास करा की मनरेगा स्कीमची इफेक्टिव्हिटी कशी वाढवता येईल आणि यामध्ये कोणते कोणते असे फॅक्टर्स राहतील की जे या मनरेगा वर्कसाठी आपल्याला अप्लाय करता येईल, किंवा मनरेगा स्कीमच्या अंडर काय काय बनवायचं, रस्ते बनवायचे आहेत, एखादी समजा आपण म्हणलं की एखाद्या गावाच्या भागामध्ये हॉस्पिटल बनवायचं आहे, शाळा बनवायची आहे. सो कोणते कोणते फॅक्टर्स इथे राहतील बिहाइंड द डिमांड फॉर मनरेगा वर्क, त्यानंतर तिथे कशा प्रकारे आत्तापर्यंत खर्च झालेला आहे, आणि इथे वेगवेगळ्या राज्यांमध्ये काय काय व्हेरिएशन्स आहेत. आता आपण म्हटलं यूपी बिहारमध्ये वेगळा आपल्याला काहीतरी क्रायटेरिया लावावा लागणार आहे. वेन यू टॉक अबाउट केरळ, तिथे वेगळा क्रायटेरिया राहील. सो इंटरस्टेट व्हेरिएशन्स काय आहेत ते सांगा, आणि कंपोजिशन ऑफ वर्क जे आहे ते कोणत्या प्रकारचं काम जे आहे ते कोणत्या भागामध्ये आपल्याला करण्याची गरज आहे, हा सगळा जो एक स्टडी आहे तो तुम्ही करा आणि आम्हाला रिपोर्ट सबमिट करा. सो ही कोणती कमिटी आहे, सिन्हा कमिटी. दिस इज सिन्हा कमिटी, दिस इज इम्पॉर्टंट. आता मनरेगाचे जे क्रिटिक्स आहेत त्यांचा हाच एक कन्सर्न होता किंवा ही जी स्कीम आहे इथे प्रॉब्लेम हा आहे की ज्या प्रकारचे ॲसेट क्रिएट झाले पाहिजे ते होत नाही. सो यू आर हॅव्हिंग लॅक ऑफ टँजिबल ॲसेट क्रिएशन हिअर, आणि तो एक महत्त्वाचा कन्सर्न त्यांनी सांगितलेला आहे. सो दी कमिटी विल स्टडी इफ दी कंपोजिशन ऑफ वर्क, की कोणत्या प्रकारचं काम तुम्ही इथे मनरेगाच्या अंडर करताय, दी कंपोजिशन ऑफ वर्क टेकन अप प्रेझेंटली अंडर दी स्कीम शुड बी चेंज्ड.
ह्याला बदलायची गरज आहे का, याबद्दलचा अभ्यास ही सिन्हा कमिटी करणार आहे. मग आता हे काम जे आहे हे जर बदललं आपण तर एक्झॅक्टली मग लोकांच्या एम्प्लॉयमेंटवरती फरक पडणार आहे का, तो पण एक फॅक्टर इथे लक्षात घेतला जाईल. ऑल्सो इट विल रिव्ह्यू वेदर इट शुड फोकस मोर ऑन कम्युनिटी बेस्ड ॲसेट्स और इट शुड फोकस ऑन इंडिव्हिज्युअल वर्क. नॉर्मली आपण बघतो की मनरेगा स्कीमच्या अंडर काय केलं जातं की लोकांना फक्त पहिलं तर एनरोल केलं जातं. एनरोल केल्याच्या नंतर त्यांना जॉब कार्ड्स दिले जातात आणि जॉब कार्ड्स जर तुम्हाला मिळालं याचा अर्थ यू आर एंटायटल्ड फॉर 100 days ऑफ अनस्किल्ड वर्क पर इयर. आणि मग खूप वेळेस असंही बघायला मिळालं की पेमेंट्स त्यांचे लवकर रिलीज झाले नाही, असंही बऱ्याच वेळेस बघायला मिळालं. काही लोक म्हणले की आम्हाला फक्त जॉब कार्ड मिळाले, जॉब नाही मिळाले. सो देर आर सम इश्यूज इन दिस आणि त्या इश्यूजला टॅकल करण्यासाठी पूर्ण ही जी कमिटी आहे सिन्हा कमिटी ती काम करणार आहे. नाऊ या सगळ्यामध्ये आपल्याला असं नाही म्हणता येणार की मनरेगा स्कीम एकदमच खराब आहे. सो रिगार्डलेस ऑफ ऑल क्रिटिसिझम यू कॅन सी इम्पॅक्ट दिसतोय. कोविड-19 पॅन्डेमिकच्या वेळेस आपल्याला बघायला मिळालेला आहे याचा इम्पॅक्ट किंवा कशा पद्धतीने लोकांना या योजनेअंतर्गत मदत झालेली आहे. जर आपण आकडा बघितला तर 2020-21 फायनान्शियल इयरमध्ये दी नंबर ऑफ पर्सन डेज ऑफ वर्क प्रोव्हाइडेड अंडर द स्कीम रोज ड्रास्टिकली टू 389 करोड किंवा 389 करोड एवढ्या दिवसाला इक्विव्हॅलंट होणारं अशा प्रकारचं काम लोकांना मिळालेलं होतं किंवा दर व्यक्तीला 100 दिवसाचं गॅरंटेड एम्प्लॉयमेंट. असं करत करत टोटल पर्सन डेज किती झाले तर 389 करोड झाले इन कंपॅरिझन टू दी प्रिव्हियस इयर्स फिगर ऑफ जस्ट 265 करोड. याचा अर्थ असा होतो की कोविड-19च्या काळामध्ये बऱ्यापैकी लोकांना अशा प्रकारच्या योजनेअंतर्गत काम मिळालेलं होतं. आता इथून पुढे ही कमिटी एक्झॅक्टली त्यांचा काय रिपोर्ट बनतो आणि त्यामधून एक्झॅक्टली काय चेंजेस होतील हा आता पुढच्या डिस्कशनचा भाग राहील. बट दिस इज दी फर्स्ट न्यूज. नाऊ सेकंड आपल्या सिलेबस टॉपिकमध्ये मनरेगा स्कीमचा आपला पहिला जो टॉपिक होता सिलेबसमध्ये कुठे आपल्याला दिसतो, दिस इज अबाउट एम्प्लॉयमेंट. त्यामुळे GS3 मध्ये इश्यूज रिलेटेड टू एम्प्लॉयमेंटमध्ये तो पहिला जो मनरेगावाला टॉपिक आहे तो येईल. आता हा जो दुसरा टॉपिक आहे इश्यूज रिलेटेड टू फेडरलिझम. आता ही कोणतं असं मोठं आर्टिकल नाही आहे बट अशा प्रकारच्या 2 बातम्या होत्या आज, तर त्या आपण एका हेडिंगच्या खाली इथे बघू शकतो. इश्यूज रिलेटेड टू फेडरलिझम. In UPSC and MPSC GS paper 2 you are having the syllabus topic issues related to federalism. किंवा सेंटर स्टेट या दोघांमधल्या रिलेशन बद्दलचा हा एक टॉपिक आपण बघतो. आणि इथे जर आपण बघितलं तर 2 बातम्या. एक बातमी आहे की वेगवेगळ्या राज्यांनी म्हणलेलं आहे की तुम्ही जे सेस आणि सरचार्ज वरती जे डिपेंड करताय, सेंटरला त्यांनी म्हणलेलं राज्यांनी सेस आणि सरचार्ज वरती जेव्हा सेंटर डिपेंड करताय त्यावेळेस स्टेटचं जे फायनान्शियल शेअर जो आहे तो कमी होतोय आणि त्यामुळे असं तुम्ही करू नका असं राज्यांचं म्हणणं पडलं. सो सेव्हरल स्टेट्स आर देअर आणि आकडे काही आपल्याला ह्या सपोर्टमध्ये दिसत आहेत. सेव्हरल स्टेट इन्क्लुडिंग सम गव्हर्न्ड बाय दी BJP ऑल्सो दे अर्ज दी सेंटर टू रेन इन इट्स रिलायन्स ऑन रेझिंग रेव्हेन्यूज थ्रू सेसेस अँड सरचार्जेस. की तुम्ही अशा प्रकारची जी प्रॅक्टिस आहे ती करू नका. टू रेन इन इट म्हणजे काय तर अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही टाळा. आणि का बरं टाळायचं आहे, कारण ह्याच्यामुळे काय होतं राज्यांचा जो शेअर आहे तो इथे कमी होताना दिसतोय. सो इट रिड्युसेस देअर शेअर इन द डिव्हिजिबल पूल ऑफ टॅक्सेस. आणि मग हे जेव्हा आता कोणाला सांगायचं झालंय तर आपण काय म्हणणार की बघ शेअर कमी होतो. पण शेअर कमी होतो तर ते सांगणार एखादा आकडा आहे का. मग इथे लगेच त्या बातमीमध्ये आपल्याला बघायला मिळते तामिळनाडूचे जे फायनान्स मिनिस्टर होते त्यांनी एक आकडा इथे दिला. मग त्यांचं काय म्हणणं पडलं की शेअर ऑफ सेसेस अँड सरचार्जेस हॅड ग्रोन फ्रॉम 10.4% ऑफ ग्रॉस टॅक्स रेव्हेन्यू इन 2011-12 टू 26.7% इन 2021-22. म्हणजे जवळपास 10 वर्षामध्ये 16% ऑलमोस्ट 16% हा जो शेअर आहे सेस आणि सरचार्जेसचा तो वाढलेला आहे. आणि यामुळे काय होतंय जे स्टेट्सची जी फायनान्शियल कॅपॅबिलिटी आहे त्यावरती इथे थ्रेट क्रिएट होतं. आणि त्यामध्ये अजून एक ते म्हणतात की GST कॉम्पेन्सेशन
जे मिळणार आहे त्याचा पिरियडही आम्हाला एक्सपांड करून द्यावा, वाढवून द्यावा, असंही राज्यांचं एक ओपिनियन तिथे राहिलेलं आहे. सो इथे ही पूर्ण बातमी मग कशाबद्दल येते? दिस इज अ स्पेसिफिक टर्म कॉल्ड फिस्कल फेडरलिझम. दिस इज अबाउट फिस्कल फेडरलिझम. फिस्कल फेडरलिझमचा हा पूर्ण इशू आहे आणि त्याबद्दलची ही बातमी आहे. सो स्टेट्स ऑल्सो सॉट ग्रेटर फिस्कल सपोर्ट टू हेल्प रिवाइव द इकॉनॉमी. पॅन्डेमिकचा एक तो फॅक्टर ते सांगतात. अँड रिइटरेटेड द डिमांड फॉर एक्सटेंडिंग द गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स कॉम्पेन्सेशन पिरियड. सो इथे त्यांनी फायनान्शियल फ्रीडम जे आहे, फायनान्शियल सपोर्ट जो आहे तो सेंटरकडून मागितलेला आहे. सो ही एक बातमी आपल्याला दिसते जी फेडरलिझमबद्दल आहे. दुसरी एक बातमी आपण जे बघतोय पंजाबमध्ये आहे. सो पंजाबमध्ये त्यांनी एक पॅकेज मागितलेलं आहे, इंडस्ट्रियल पॅकेज मागितलेलं आहे सेंटरकडे. किती? 2500 करोडचं. दिस इज अगेन अ सेंटर स्टेट रिलेशन काइंड ऑफ थिंग. सो पंजाब सीक स्पेशल इंडस्ट्रियल पॅकेज वर्थ 2500 करोड. आणि हे का बरं पाहिजे? तर ह्यामुळे एक त्यांचं आपण म्हणतोय की इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट होईल ऑब्व्हियसली. दुसरा एक फॅक्टर ते म्हणतात की आम्ही एक बॉर्डर स्टेट आहोत आणि आम्हाला आमचा जो पूर्ण टेरिटरी आहे तो इंडस्ट्रियली डेव्हलप करण्याची गरज का आहे? बिकॉज वी आर हॅव्हिंग बॉर्डर आणि तिथे आपण बघतोय की आमचा जो पूर्ण डेव्हलपमेंट असेल तो नॅशनल सिक्युरिटीसाठीही महत्त्वाचा राहणार आहे. अँड बिकॉज ऑफ दॅट पंजाबनी हे अशा प्रकारचं पॅकेज तिथे मागितलेलं आहे. सो पंजाब फायनान्स मिनिस्टरनी इथे काय म्हटलेलं आहे? दॅट सेंटरला त्यांनी डिमांड केलेली आहे की आम्हाला स्पेशल इंडस्ट्रियल पॅकेज द्यावं. किती? 2500 करोडचं फॉर पंजाब. आणि का बरं? तर इट इज अ बॉर्डर स्टेट आणि इथे आपण बघतो की नॅशनल सिक्युरिटी संदर्भात एकदम हाय स्टेक असणारी ही स्टेट आहे आणि इथे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट होणं तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे. सो या दोन बातम्या होत्या. असं नाही की यामधून आपल्याला एक पंजाबवरती काही प्रश्न असं काही येणार नाही आहे. बट वेन यू राईट दी क्वेश्चन त्यामध्ये उदाहरणं म्हणून फक्त ह्याला आपल्याला वापरता येऊ शकेल. अदर थिंग्स लाईक फेडरलिझम, फेडरल स्ट्रक्चर, बेसिक पॉलिटीच्या रेफरन्स बुक्समध्ये जे आपण वाचतो तो भाग फक्त ह्याला आपल्याला अटॅच करायचा आहे. सो दिस इज द सेकंड न्यूज. नाव दी थर्ड न्यूज जी अगेन एक एक्झाम्पल म्हणून आपल्याला बघता येईल आणि ज्यामध्ये अजून डेव्हलपमेंट पुढे व्हायचे आहेत. बट दिस इज वन न्यूज. सुप्रीम कोर्ट सीक्स गव्हर्नमेंट रिस्पॉन्स ऑन अलाविंग सेम सेक्स मॅरेज. एक जर आपण म्हटलं की UPSC आणि MPSCच्या सिलेबसमध्ये रोल ऑफ ज्युडिशियरी नावाचा टॉपिक आहे, तिथे आपल्याला ही बातमी ट्रेस करता येईल किंवा आपण ह्याला गव्हर्नन्सच्या अँगलनी पण इथे बघू शकतो. तर गव्हर्नमेंटचा काय रिस्पॉन्स आहे? सुप्रीम कोर्टने विचारलेलं आहे की तुमचं काय मत आहे ऑन अलाविंग सेम सेक्स मॅरेज. आणि मग इथे सुप्रीम कोर्टाने गव्हर्नमेंटचा एक रिस्पॉन्स मागितलेला आहे टू दी प्ली टू अलाव सॉलेमनायझेशन ऑफ सेम सेक्स मॅरेज अंडर दी स्पेशल मॅरेज ॲक्ट किंवा ह्याच्या अंडर स्पेशल मॅरेज ॲक्टच्या अंडर तुम्ही सेम सेक्स मॅरेजला अलाव करावं. मग आता स्पेशल मॅरेज ॲक्ट एक्झॅक्टली मग काय सांगतो? 54चा हा जो कायदा आहे किंवा तुम्ही जेव्हा आपण म्हणतो सेम सेक्स मॅरेजबद्दल जेव्हा चर्चा होते तर त्यांचं असं म्हणणं आहे की सिव्हिल फॉर्म ऑफ मॅरेज जे आहे ते अलाव केलं जावं कपलसाठी. सिव्हिल फॉर्म ऑफ मॅरेज फॉर कपल हू कॅन नॉट मॅरी अंडर देअर पर्सनल लॉ. वेगवेगळ्या रिलिजनचे जे पर्सनल लॉ आहेत सो त्यांच्या पर्सनल लॉच्या अंडर जर त्यांचं मॅरेज होऊ शकत नसेल तर अशा कपल्सला सिव्हिल फॉर्म ऑफ मॅरेज प्रोव्हाइड करण्यासाठी हा कायदा जो आहे तो तिथे आपण बनवलेला आहे. आणि मग या कायद्याअंतर्गत अलाव करण्याबद्दल गव्हर्नमेंटचं काय एक्झॅक्टली ओपिनियन आहे हा तिथे प्रश्न किंवा हे जे ओपिनियन आहे ते सुप्रीम कोर्टाने गव्हर्नमेंटकडे मागितलेलं आहे. आणि मग हे का चालू होतं? तर एक पेटिशन तिथे आलेलं होतं आणि पेटिशनरनी एक स्टेटमेंट केलेलं होतं जे आपल्याला इथे कामात येऊ शकेल. दॅट दी नॉन रेकग्निशन ऑफ सेम सेक्स मॅरेज अमाउंटेड टू डिस्क्रिमिनेशन that stuck at the root of dignity and self-fulfillment of LGBTQ+ couples असं पेटिशनरनी म्हटलेलं होतं. आता हे वाक्य आपल्याला असं नाही की कुठे लिहायचं आहे पाठ करून, बट वेन यू रीड दिस स्टेटमेंट यामध्ये दोन शब्द जे आलेले, एक आहे डिस्क्रिमिनेशन, दुसरा आहे डिग्निटी. आजच्या दिवशी जर आपण म्हटलं कॉन्स्टिट्यूशन डे आहे तर संविधानामध्ये कुठे आपल्याला हे बघायला मिळतं?
वेन यू टॉक अबाउट डिस्क्रिमिनेशन आर्टिकल 15 आपल्याला दिसतंय. वेन यू टॉक अबाउट डिग्निटी, संविधानाच्या पहिल्याच पानावरती आपण बघतो की डिग्निटी हा शब्द प्रिॲम्बलमध्ये दिलेला आहे. फर्स्ट पेज इन दॅट सेन्स प्रिॲम्बल आपण जे म्हणतो तिथे डिग्निटी आपल्याला बघायला मिळते. सो त्या संदर्भात हा एक जो मुद्दा आहे, इट इज अबाउट द राईट्स ऑफ द पीपल. ऑल्सो इट इज अबाउट द रोल ऑफ गव्हर्नमेंट इन प्रोव्हाइडिंग वेलफेअर टू द पीपल. सो त्या संदर्भातली ही बातमी आहे आणि ही बातमी पण एक शॉर्ट स्वरूपामध्ये होती, ज्याला आता इथून पुढे काय डेव्हलपमेंट होतात त्यानुसार आपण ट्रॅक करू शकतो. अँड देन कम्स द एडिटोरियल, जे आजच्या न्यूजपेपरमध्ये महत्त्वाचं एक एडिटोरियल आलेलं आहे, दॅट द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया डिझर्व्स बेटर. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया डिझर्व्स बेटर. आता इथे काय म्हणलेलं आहे की 26 नोव्हेंबर आपण कॉन्स्टिट्यूशन डे म्हणून सेलिब्रेट करतोय आणि याचं कारण जर आपण म्हणलं की या दिवशी आपलं संविधान जे ते पूर्ण झालेलं आहे 26 नोव्हेंबर, आणि त्यामुळे आपण याला कॉन्स्टिट्यूशन डे म्हणतोय, संविधान दिवस म्हणतोय. बट आता इथे त्यांचं म्हणणं आहे की 26 नोव्हेंबरला आपण सेलिब्रेट करतोय, दॅट इज नो इशू. बट इथे थांबलं नाही पाहिजे आपण. ह्याला आपल्याला आपल्या डे टू डे लाईफमध्ये सिम्बॉलिक पद्धतीने न वागता डे टू डे लाईफमध्ये याला आपल्याला पूर्णपणे इन्कल्केट करणं गरजेचं आहे. आणि मग त्या संदर्भात एक्झॅक्टली काय काय गोष्टी आपण करू शकतो ते ह्या आर्टिकलमध्ये सांगितलेलं आहे. सो इथे त्यांचं म्हणणं आहे दॅट इफ वी पोज अ क्वेश्चन अबाउट द लेवल ऑफ अवेअरनेस अबाउट कॉन्स्टिट्यूशन अमॉंग पीपल, तर तिथे आपल्याला बघायला मिळेल, हे जे वी द पीपल आपण जे म्हणतोय तिथे आपल्याला बघायला मिळेल की जे आपल्याला रिझल्ट जे दिसतील, मग की आपण जर चेक करायला गेलो की किती लोकांना संविधानाबद्दल माहिती आहे, तर रिझल्ट जे आहेत ते तेवढे एनकरेजिंग राहणार नाहीत. मग असं का होतं आहे आणि त्यासाठी आपल्याला काय करता येऊ शकेल हे या आर्टिकलमध्ये ते बोलत होते. आता ज्या गोष्टी या आर्टिकलमध्ये दिसत आहेत, जर आपण जर म्हटलं एकदमच शांत बसून आपणही विचार करायला गेलो तर अशा प्रकारचे पॉईंट्स आपल्यालाही दिसतील. की सगळ्यात पहिले आपण म्हटलं की कॉन्स्टिट्यूशन जे आहे आपल्या डे टू डे लाईफवरती खूप मोठा इम्पॅक्ट टाकते. जरी आपण कॉन्शियस नसलो त्या बाबतीत, आपल्याला माहिती नसलं किंवा आपण त्या पद्धतीने विचार करत नाही म्हणून फक्त आपल्याला ते क्लिक नाही होतं. प्रत्येक गोष्ट आपण जर म्हटलं, आपण म्हटलं की इफ वी आर रीडिंग दी न्यूजपेपर, समहाऊ इट इज बिकॉज ऑफ कॉन्स्टिट्यूशन, फ्रीडम ऑफ प्रेस. त्यानंतर TV चॅनल्स जे आपण बघतोय, किंवा आपण म्हटलं की ट्रॅव्हल जे आपण करतो, बस, ट्रेन, स्वतःच्या गाडीने, तर ह्या सगळ्यामध्ये कुठे ना कुठे कॉन्स्टिट्यूशन आपल्याला बघायला मिळते. दॅट यू आर हॅव्हिंग लॉज मेड इन पार्लमेंट, पार्लमेंट इज हॅव्हिंग पॉवर थ्रू कॉन्स्टिट्यूशन. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, आपण म्हटलं की कोणतेही डॉक्युमेंट घ्यायचं आहे, पासपोर्ट घ्यायचं आहे, समजा कुठे ट्रॅव्हल करायचं आहे, एअर ट्रॅव्हल करायचं आहे, तिथेही संविधान आपल्याला दिसते. सो एव्हरीवेअर यू कॅन सी इट इज द कॉन्स्टिट्यूशन विच मेड दिस पॉसिबल फॉर अस थ्रू दी फंडामेंटल राईट. मग आता असं जर असेल तर आपण म्हणतो की जे शिकलेले नाही इन द सेन्स दोज हु आर नॉट गेटिंग द फॉर्मल एज्युकेशन, त्यांना संविधानाबद्दल तेवढी जास्त आयडिया मायनर लेवलवरती जर नसेल तर त्यामध्ये आपण एवढा जास्त आपण तो कन्सर्न आपण नाही बघणार आहे. का नाही बघणार? बिकॉज दे आर नॉट एक्सपोज टू दॅट काइंड ऑफ थिंग. बट जे शिकलेले आहेत, समजा दोज हु आर गेटिंग फॉर्मल एज्युकेशन, तर त्यांना आपण जर बघितलं तर अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या माहिती पाहिजे, किंवा संविधानामध्ये काय फंडामेंटल राईट्स आहेत, फंडामेंटल ड्युटीज काय आहेत. तर इथे जर आपण बघितलं तर तो मुद्दा जो आहे, काही काही ठिकाणी असंही होतं किंवा लोकांना फंडामेंटल राईट्स माहिती आहेत बट फंडामेंटल ड्युटीज नाही माहिती आहेत. सो या गोष्टी ज्या आहेत या आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी बघायला मिळतात. ऑल्सो वेन यू टॉक अबाउट दी काइंड ऑफ एक्सपोजर दॅट यू आर गिव्हिंग टू युअर नेक्स्ट जनरेशन, तिथेही आपल्याला कन्सर्न्स बघायला मिळतात. दॅट वी ऑल टीच आवर चिल्ड्रन नॉट टू टेल लाईज अँड नॉट टू स्टील, किंवा चांगलं वागावं, खोटं नाही बोलावं, चोरी नाही करावी, या सगळ्या गोष्टी लहान मुलांना शिकवल्या जातात, लहान मुलांना, मुलींना. बट कॅन नॉट वी टीच देम टू ट्रीट देअर क्लासमेट्स विदाउट बायस? असं होऊ शकते. किंवा आपण म्हटलं की कोणत्याही प्रकारचं इथे भेदभाव न करता जे वर्गमित्र असतील, वर्गमैत्रिणी असतील, त्यांना समान पद्धतीची वागणूक द्यावी, असं आपण शिकवू शकतो का त्यांना? आणि हे जे आपण बोलतोय एक्झॅक्टली तेच तर संविधान सांगते वेन यू टॉक अबाउट आर्टिकल 14. सो हा एक मुद्दा त्यांनी इथे सांगितलेला आहे. पुढे जर आपण बघितलं तर हा अशा प्रकारचा इंडिफरन्स का बरं आहे मग, किंवा का असं होतंय की लोकांना संविधानाबद्दल तेवढी अवेअरनेस नाही? पहिलं जर आपण म्हणलं की वेल एज्युकेटेड जे लोक आहेत
त्यांच्याबद्दल पहिले ते बोलत आहेत. इट इज अनलाइकली दॅट इवन दोज who are well educated and well placed have a copy of the constitution in their houses unless they are advocates or UPSC MPSC students. मग असं जर असेल किंवा कोणाकडे असं पुस्तक आहे का संविधानाचं, किंवा आपण म्हटलं की एखादा व्यक्ती जो आहे त्यांनी म्हटलं की मी माझ्या घरामध्ये एखादा लहान मुलगा किंवा मुलगी आहे, त्या लहान मुलाला किंवा मुलीला संविधानाचं एक पुस्तक गिफ्ट म्हणून देतो, किंवा मी एखाद्या बर्थडे पार्टीमध्ये जातोय, तिथे गेल्यावरती मी संविधानाचं पुस्तक जे आहे ते गिफ्ट म्हणून देतो. असं कुठे होतंय का? तो एक कन्सर्न त्यांनी सांगितलेला आहे. बऱ्याच वेळेस असं होतं, आपण आता जे बोललो, लोकांना फंडामेंटल राईट्सबद्दल माहिती आहे, बट दे डोंट नो अबाउट दी फंडामेंटल ड्युटीज विच आर एन्श्राइंड इन द कॉन्स्टिट्यूशन. हा एक कन्सर्न आहे. अजून एक कन्सर्न ते सांगतायत, हार्डली एनी पॅरेंट थिंक ऑफ गिफ्टिंग द कॉन्स्टिट्यूशन टू देअर चाइल्ड. असं कधी होणार नाही आहे की कॉन्स्टिट्यूशन जे आहे ते गिफ्ट म्हणून दिलेलं आहे बर्थडेला, किंवा प्रत्येक पॅरेंट जर आपण म्हणलं की त्यांचं एक इच्छा काय असणार आहे प्रत्येक पॅरेंटची, की आपला जो मुलगा किंवा मुलगी आहे ते पुढे जाऊन एक जबाबदार नागरिक व्हावे. मग अशी इच्छा असेल तर कॉन्स्टिट्यूशनचं एक्सपोजर त्यांना देणं जे आहे ते महत्त्वाचं राहणार आहे. सो दिस इज दी पॉईंट दे आर टॉकिंग अबाउट. नाऊ पुढे ते म्हणत आहेत की आर्टिकल 15चं एक त्यांनी एक चांगलं एक्झाम्पल इथे दिलेलं आहे, जे आपल्याला एकतर जर इक्वालिटीला सेंटर ठेवून एखादा प्रश्न विचारला जातोय, नॉन डिस्क्रिमिनेशनबद्दल एखादा प्रश्न विचारला जातोय, तिथे हे एक चांगलं एक एक्झाम्पल आपल्याला ॲड करता येईल. ऑल्सो दिस कॅन बी यूज इन एसे. जर त्या टोननी इक्वालिटी किंवा नॉन डिस्क्रिमिनेशनच्या टोननी एखादा एसे येतोय तर तिथेही हे आपल्याला वापरता येईल. आर्टिकल 15 आपल्याला काय सांगते, दॅट स्टेट shall not discriminate against any citizen on the ground of religion, race, caste, sex आणि place of birth or any of them. हे आपण प्रत्येक पुस्तकामध्ये वाचतो आर्टिकल 15. मग आता इथे रायटरचं म्हणणं आहे किंवा स्टेटच का बरं, जर तिथे आपण वापरलं स्टेटच्या ऐवजी सोसायटी, तर तसंही असलं पाहिजे, किंवा सोसायटी शॅल नॉट डिस्क्रिमिनेट. मग असं का नाही होत आहे? So this is the question the writer is also asking. How beautiful this sentence would have read had the state been replaced by the society. कारण सोसायटीची पण तेवढंच जास्त रिस्पॉन्सिबिलिटी आपण या सेन्समध्ये बघतोय. मग आता अनफॉर्च्युनेटली ते म्हणतायत देर इज हार्डली एनी फोकस ऑन द कॉन्स्टिट्यूशन ॲट दी स्कूल लेवल. आणि ते एक्सपोजर जे आहे, आपण जरी म्हणतो की प्रत्येक पुस्तकामध्ये प्रत्येक वर्गामध्ये आपण बघतो की नागरिकशास्त्र नावाचा विषय असतो, बट इथे जर आपण म्हणलं तर तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये संविधानाचं एक्सपोजर जे आहे ते मिळत नाही. आणि ऑल्सो ज्या पद्धतीचं एक स्कूल लेवलवरती एक्सपोजर असं पाहिजे ते इथे मिळत नाही. द कॉन्स्टिट्यूशन शुड गेट ड्यू रेकग्निशन असं त्यांचं म्हणणं आहे, किंवा ज्या पद्धतीचं कॉन्ट्रीब्युशन कॉन्स्टिट्यूशनचं आहे तेवढं रेकग्निशन इथे मिळालं पाहिजे अक्रॉस दी एज्युकेशनल सिस्टम. आणि सेलिब्रेटिंग नोव्हेंबर 26 ॲज दी कॉन्स्टिट्यूशन डे इज फाईन, त्यामध्ये असं काही गैर नाही आहे, बट वी शुड नॉट रेस्ट्रिक्ट आवर सेल्फ टू दॅट. आणि आपण या सिम्बॉलिझमला रेस्ट्रिक्ट न राहता त्यामध्ये अजून मोठ्या प्रमाणामध्ये काम करण्याची गरज आहे. दिस इज दी एक्झॅक्ट टोन ऑफ दॅट आर्टिकल विच इट इज टॉकिंग अबाउट. आता आलो पुढे, आपण एक एक्झाम्पल म्हणून ही बातमी इथे टाकलेली आहे, जे नॉर्मली आपण हे सगळ्या गोष्टी बघू शकतो की बोवाईन आणि बायोगॅस प्लांटेशन यांचं जे रिलेशन आहे, किंवा आपण म्हणलं की लाईफस्टॉक्स आहेत, गायी आहेत, म्हशी आहेत, आणि बायोगॅस प्लांटेशनमध्ये त्यांचा रोल, किंवा बायोगॅस तिथून फ्युअल जनरेशन होणं आणि त्यामधून एनर्जी जे आहे ते आपण क्रिएट करतोय. सो इथे त्रिपुरामध्ये हे झालेलं आहे, अँड बिकॉज ऑफ दॅट ही एक बातमी आपण बघतोय. सो उदाहरण म्हणून हे आपल्याला टाकता येईल, स्पेशली वेन यू राईट दी आन्सर तर नॉर्थ ईस्टमधलं एखादं उदाहरण जर तुम्ही ॲड केलं तर फायद्याचं राहील. आणि मग हे कुठे ॲड करणार आपण, तर UPSC आणि MPSCच्या सिलॅबसमध्ये GS पेपर 3 तिथे इन्फ्रास्ट्रक्चर असा एक टॉपिक आपल्याला दिसतो, इन विच यू आर हॅव्हिंग वन सब टॉपिक दॅट इज एनर्जी. आणि यामध्ये आपल्याला ही बातमी बघता येऊ शकेल. आणि ही बातमी जी आहे ते बेसिकली नॉर्थ ईस्टच्या भागामधली आहे, त्यामुळे अजून याला केअरफुली आपल्याला इथे ऑब्झर्व करता येईल. सो लाईव्हस्टॉक फार्मर्स ऑफ द नॉर्थ ईस्टर्न स्टेट ऑफ त्रिपुरा आर सेव्हिंग ऑन LPG and fertilizer cost thanks to the government initiative which has helped them in setting up biogas plants.
किंवा ज्या तिथल्या गव्हर्नमेंटनी काय केलेलं आहे तर बायोगॅस प्लांट सेटअप करण्यासाठी लोकांना मदत केलेली आहे. मग बायोगॅस प्लांट सेटअप करण्यासाठी मदत केलेली आहे, तर एक्झॅक्टली असं काय आहे त्रिपुरामध्ये? यू कॅन सी 2019चा इथला लाईफस्टॉक सेन्सस झालेला होता. त्रिपुराच्या ॲनिमल रिसोर्सेस डेव्हलपमेंट डिपार्टमेंटनी हा सेन्सस घेतलेला होता. तिथे हे दिसलेलं आहे दॅट स्टेट हॅज अ कॅटल पॉप्युलेशन ऑफ अबाउट 7.39 लाख 7.39 लाख ज्यांचा वापर करून बायोगॅस प्लांटेशन ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत ते अजून बूस्ट करता येऊ शकतील. आणि ह्याचा फायदा जो आहे तो गव्हर्नमेंटनी इथे लक्षात घेतलेला आहे आणि त्यांनी एक प्रोग्रामच चालू केला ज्यामध्ये त्यांनी पूर्ण एक वेल स्ट्रक्चर्ड प्रोग्राम जो केलेला आहे. अशी फॅमिली ज्यांच्याकडे 3 किंवा त्याच्यापेक्षा जास्त कॅटल्स आहेत, 3 or more कॅटल्स, तर त्यांना गव्हर्नमेंट मदत करणार आहे इन सेटिंग अप बायोगॅस प्लांट विथ अ कॅपॅसिटी ऑफ 1 cubic मीटर. आणि जर आपण जर म्हणलं की तुमच्याकडे 5 किंवा त्यापेक्षा जास्त 5 ते 8 कॅटल असतील तर तुम्हाला 2 cubic मीटरपर्यंत कॅपॅसिटी असणारा बायोगॅस प्लांट गव्हर्नमेंट लावून देणार आहे. सो दिस इज दी स्कीम इन त्रिपुरा, ज्याचा फायदा तिथल्या लोकांना होतो. ही जस्ट एक उदाहरण म्हणून घेतलेली बातमी होती. आता आपण येऊ आपल्या पुढच्या बातमीकडे, जी आपली आजची शेवटची बातमी आहे. इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स 2023. युनायटेड नेशन जनरल असेंब्लीने ह्याला अनाऊन्स केलेलं आहे की दिस विल बी इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स आणि इंडियाचा यामध्ये एक पुढाकार आपल्याला बघायला मिळतं. सो 3 मार्च 2021ला ह्याचं अनाऊन्समेंट ऑफिशियल झालेलं होतं की युनायटेड नेशन जनरल असेंब्लीनी या वर्षाला अडॉप्ट केलेलं आहे 2023ला ॲज इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट. दी प्रपोजल वॉज मूव्ड बाय इंडिया आणि जवळपास 72 देशांनी याला सपोर्ट केलेला होता. आता आपल्याला महत्त्वाचं काय, जॉग्रफीमध्ये आपण हे बघू शकतो, कारण एक आपण म्हणतो की ॲग्रिकल्चरचा जो आस्पेक्ट आहे GS1 जॉग्रफीमध्ये, भलेही तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये नाही आहे, बट तिथे पण एक महत्त्वाचा फॅक्टर राहू शकतो. अँड ॲट दी कोर ॲग्रिकल्चर इज पार्ट ऑफ युअर GS पेपर 3. इकॉनॉमीमध्ये आपण याला बघू शकतो. व्हेरियस क्रॉप्स अँड क्रॉपिंग पॅटर्न्स असा एक टॉपिक पण आपल्याला सिलेबसमध्ये बघायला मिळतो. अँड ऑन दी अदर साईड वेन यू टॉक अबाउट प्रिलिम्स एक्झाम, तिथे पण आपल्याला दिसतं की कोणते कोणते क्रॉप कोणत्या क्लायमॅटिक कंडिशन्समध्ये ग्रो होतात, कोणते क्रॉप कोणत्या भागामध्ये ग्रो केले जातात, याबद्दल आपल्याला एक्झाममध्ये प्रिलिम्स एक्झाममध्ये प्रश्न बघायला मिळू शकतात. सगळ्यात पहिले आपण म्हटलं की मिलेट्स म्हणजे एक्झॅक्टली काय आहे. तर मिलेटमध्ये एक हा जो शब्द आहे मिलेट, हा आपल्याला मोठ्या लेवलवरती बघायला मिळू शकतो, कारण बरेचसे ग्रेन्स आहेत जे याच्यामध्ये इन्क्लूड होतात. सो वर्ड मिलेट यूज टू डिस्क्राईब स्मॉल ग्रेन्ड सिरियल्स, जसं आपण म्हटलं सोरगम आहे ज्वारी, त्यानंतर पर्ल मिलेट म्हणजे बाजरा, फॉक्सटेल मिलेट म्हणजे कांगणी किंवा इटालियन मिलेट त्याला म्हणतात, देन लिटिल मिलेट ज्याला कुटकी म्हणतात, त्यानंतर कोडो मिलेट आहे, फिंगर मिलेट आहे ज्याला रागी किंवा मंडुआ म्हणतात. असे बरेचसे प्रकार आहेत. आता हे सगळं पाठ करायची गरज नाही आहे, बट दी सेन्सेस की हे बरेचसे मिलेट्स जे आहेत ते किंवा बरेचसे फूड ग्रेन्स जे आहेत ते ह्या टर्मच्या अंडर कव्हर होतात. अदर लाईक प्रोसो मिलेट आहे ज्याला चीना किंवा कॉमन मिलेट म्हणतात, त्यानंतर बार्नयार्ड मिलेट आहे, बार्नयार्ड मिलेट ज्याला सावा किंवा सांडवा किंवा जांगोरा म्हणतात, आणि एक जर आपण म्हटलं ब्राऊन टॉप मिलेट आहे ज्याला कोराळ म्हणतात. सो या वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला फूड ग्रेन्स बघायला मिळतात जे मिलेट या टर्मच्या अंडर येतात. आणि जर आपण म्हटलं की याची हिस्ट्री काय आहे तर त्याबद्दलही आपल्याला इंडियन एक्सप्रेसमध्ये एक बातमीमध्ये दिलेलं होतं दॅट मिलेट्स आर अमॉंग दी फर्स्ट क्रॉप्स टू बी डॉमेस्टिकेटेड. Millets are among the first crops to be domesticated. There is also evidence की इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनमध्ये अराउंड 3000 BC इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनमध्ये लोक ह्याला तिथे कल्टिवेट करत होते. सो दिस इज दी हिस्टॉरिकल एव्हिडन्स ऑफ दॅट. आता इथे जर आपण म्हणलं की एक्झॅक्टली जॉग्राफिकल रिक्वायरमेंट कशा आहेत तर यांना पाणी किती लागते, कम्पेअर जर केलं आपण राईस आणि वीटसोबत तर ह्यांना कम्पेअर केलं राईस आणि वीटसोबत तर पाणी कमी लागते. दिस इज वन थिंग जे आपल्याला प्रिलिम्समध्ये विचारलं जाऊ शकते. ऑल्सो दे आर मेनली ग्रोन इन रेनफेड एरियाज. रेनफेड एरियाजमध्ये याला ग्रो केलं जातं. नाऊ देर आर सम अदर फॅक्च्युअल डिटेल्स जे आपल्याला त्या न्यूजमध्ये बघायला मिळतात की सगळ्यात पहिले जर आपण म्हटलं ग्लोबली सोरगम ज्वारी, दिस इज द बिगेस्ट मिलेट क्रॉप. दी मेजर प्रोड्युसर्स ऑफ ज्वारी कोणते कोणते आहेत तर युनायटेड स्टेट्स आहे, चायना आहे, ऑस्ट्रेलिया आहे,
इंडिया आहे, अर्जेंटिना, नायजेरिया आणि सुडान. दीज आर दी मेजर प्रोड्युसर्स. दीज आर दी मेजर प्रोड्युसर्स ऑफ ज्वार. बाजरी एक अजून एक आपण म्हणलं की मेजर मिलेट क्रॉप आहे आणि इंडिया आणि काही आफ्रिकन कंट्रीज ज्या आहेत त्या याचा एक मेजर प्रोड्युसर म्हणून आपल्याला बघायला मिळतात. आपण जर म्हटलं मेनली इंडियामध्ये आपण याचं प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणात बघू शकतो. नाव इंडियामध्ये मिलेट्स जे आहेत ते मेनली कोणत्या प्रकारचे असतात तर खरीफ क्रॉप म्हणून आपण बघतो. मग इथे अजून याला पुढे एक्सटेंड करून कसं आपण बघितलं पाहिजे की कोणते कोणते रबी क्रॉप्स आहेत, कोणते खरीफ क्रॉप आहेत, कोणत्या सीझनमध्ये कोणते क्रॉप घेतले जातात, असे बऱ्याच वेळेस प्रिलिम्समध्ये प्रश्न येऊ शकतात. पुढे जर आपण म्हटलं की हा त्यांनी एक फोटो यामध्ये दिलेला होता जो आपल्याला मिलेट मॅप, इंडियाचा मिलेट मॅप ते दाखवत आहेत किंवा वेगवेगळ्या भागामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे मिलेट्स आपल्याला बघायला मिळतात. उदाहरणार्थ इथे जर आपण आलो, हा जो भाग आहे जम्मू काश्मीरवाला, इथे आपण बघतो की असा ग्रीन ट्रायंगल दाखवलेला आहे. पर्ल मिलेट इथे आपल्याला बघायला मिळते. अँड लाईक दॅट हे वेगवेगळ्या भागामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे मिलेट बघायला मिळतात त्याचा हा मॅप त्यांनी त्या पेपरमध्ये दिलेला होता. आपण जर म्हणले की एखादा ब्लँक मॅप घेतला इंडियाचा आणि त्याच्यावरती ह्या 2 ते 3 जरी आपण म्हणले की गोष्टी मार्क करून ठेवल्या किंवा काश्मीरमध्ये कोणत्या प्रकारचे मिलेट आहेत, व्हेरिएशन्सवाले आपण म्हणलं की बार्नयार्ड मिलेट कुठं मिळते, फिंगर मिलेट कुठं मिळते, फॉक्सटेल मिलेट कुठं मिळते, असं जर एक सॅम्पल म्हणून आपण काही एरियाज मार्क करून ठेवले तर ते आपल्याला आन्सर रायटिंगमध्ये कामात येऊ शकतील. सो एक त्या अँगलनी फक्त हा मॅप आपण म्हटलं, बाकीचं आपण पार्ट करून घ्यायची गरज नाही आहे, बट हा जो मॅप आहे तो आपल्याला यूज करता येऊ शकेल. नाव टॉकिंग अबाउट दी ओव्हरऑल रोल ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, तर आपण बघतो की मिलेट्स जे आहेत ते पॉवर हाऊस ऑफ न्यूट्रिशन म्हणून बघितलं जातं. स्पेशली इन द कॉन्टेक्स्ट ऑफ एक्झिस्टिंग प्रॉब्लेम ऑफ माल न्यूट्रिशन आपण मिलेट्सचा वापर करून घेऊ शकतो. आता 10 एप्रिल 2018 ॲग्रिकल्चर मिनिस्ट्री, कोणी ॲग्रिकल्चर मिनिस्ट्रीनी याला न्यूट्री सिरियल्स म्हणून डिक्लेअर केलेलं होतं बिकॉज ऑफ हायली न्यूट्रिशियस कंटेंट इन दॅट. मग काय कंटेंट आहे तर ते पण आपल्याला इथे दिसतं की मिलेट्स कंटेन 7 to 12% प्रोटीन, देन 2 to 5% फॅट आहे, लार्ज लेवलवरती 65 ते 75% कार्बोहायड्रेट्स आहेत आणि 15 ते 20% डायटरी फायबर्स आपल्याला मिलेट्समधून बघायला मिळतात. सो या पूर्ण कॉन्टेक्स्टमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला दिसेल की मिलेट्स जे आहेत हे एक सोल्युशन राहू शकतात. बिकॉज देर इज ऑल्सो वन मोर कन्सर्न विथ रिस्पेक्ट टू ॲग्रिकल्चर इन इंडिया, ओव्हर डिपेंडन्स ऑन द क्रॉप्स लाईक राईस अँड व्हीट. त्यामुळे एक जे सजेशन दिलं जाते, यू नीड टू डायव्हर्सिफाय युअर क्रॉप बेस, आणि त्यामुळे पण मिलेट्स कामाचे आहेत. दुसरा एक आपण म्हणले की मॅलन्यूट्रिशनचा प्रॉब्लेम आहे, त्याला टॅकल करण्यासाठी पण मिलेट्स जे आहेत ते आपल्याला उपयोगाचे राहतील. सो बाय दिस वी कॅन से इट कॅन बी ऑब्झर्व्ड दॅट the millet can be favorable solution for tackling the persistent problem of malnutrition not only across India but also across the world. हा प्रॉब्लेम टॅकल करण्यासाठी आपल्याला मिलेट्स जे आहेत ते कामात येऊ शकतील. सो हा एक फॅक्टर आपल्याला इथे दिसतोय, मिलेट्स बिईंग दी न्यू सोल्युशन. देन मग आता इथपर्यंत ह्या ज्या बातम्या आपण बघितल्या वेगवेगळ्या डोमेनमधल्या बातम्या होत्या. काही बातम्या अशा होत्या की ज्या उदाहरण म्हणून आपण बघू शकतो, काही बातम्या अशा होत्या की ज्यामधून इन दॅट न्यूज इटसेल्फ, फ्रॉम दॅट न्यूज इटसेल्फ आपण एखादा मेन्सचा प्रश्न एक्सपेक्ट करू शकतो, जसं मिलेटवाला झाला किंवा कॉन्स्टिट्यूशनवाला झाला. सो त्या अँगलनी काही बातम्या जस्ट फॉर एक्झाम्पल आपण इथे ॲड केलेल्या. या वेगवेगळ्या बातम्या ज्या आहेत आपल्याला पुन्हा आपण म्हटलं की प्रिलिम्स आणि मेन्स फॉलो करत राहणं गरजेचं आहे बातम्यांना, आणि ह्या सेशनच्या थ्रू आपण त्या प्रकारच्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवतोय. सो प्रिलिम्स मेन्स दोघांसाठी या बातम्या आपल्याला महत्त्वाच्या राहतील. सो आज आपण इथे थांबू. इथून पुढच्या आपल्या सेशनमध्ये अशाच काही बातम्या घेऊन आपण पुन्हा भेटू. थँक्यू.